इम्पॉर्टंट सब टाइप्स ऑफ दॅट डायनेस्टी पहिली कोणती होती? अहमदनगरचा निजामशहा, राईट. विजापूरची आदिलशाही, राईट. त्याच्यानंतर कोण होते? वराडची इमादशाही, राईट. सो दे आर गोइंग, दे कॅन आस्क की तुम्ही जोड्या लावा, म्हणजे मॅच द फॉलोइंग वर क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सो दिस 5 थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, जे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, महत्वाचं. कोणत्या कोणत्या बघा? वराडची इमादशाही, अहमदनगरची निजामशाही, बीदरची बरीदशाही, गोवळकोंडा कुतुबशाही, विजापूर आदिलशाही. विजापूर आदिलशाही हे सगळे कशाचे होते? सुलतान म्हणजे आपण मोहम्मद बिन तुगलक. मोगल आले भारतामध्ये 16व्या शतकामध्ये, राईट ना. 1526 मध्ये, 1526 पहिलं पानिपत युद्ध झालं बिटवीन बाबर अँड लोधी. तो लोधी वॉज फ्रॉम सुलतानत डायनेस्टी, ज्याला आपण म्हणतो. म्हणजे मोगलांच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्रावर कोणाचं शासन होतं? मुस्लिमांचं शासन होतं, राईट. तो हे लक्षात ठेवा. अँड मोगल कालखंड, मोगल म्हणजेच काय? मंगोल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, औरंगजेबाबद्दल सगळं तुम्ही ऐकून असेल, की सम्राट अकबर आणि संपूर्ण महाराष्ट्र, राईट. याच्यामध्ये अकबर कोणाचा मुलगा होता? अकबर होता बाबरांचा मुलगा, राईट. बाबर हा 1516 म्हणजे 1526 मध्ये बाबर आणि लोधी यांच्यामध्ये पहिलं पानिपत युद्ध झालं. 1526 फर्स्ट पानिपत वॉर वॉज फॉट बिटवीन बाबर अँड लोधी, राईट. त्याचा मुलगा अकबर. अँड अकबरला दोन गोष्टी इम्पॉर्टंट वाटायच्या महाराष्ट्राला, एक अहमदनगर आणि खानदेश. सो दिस टू इम्पॉर्टंट, ज्याला आपण म्हणतो की शहरं होती ना, अकबर वॉन्टेड टू ग्रॅब दिस टू इम्पॉर्टंट, वी कॅन से स्टेट्स. म्हणजे त्या काळचे आपण म्हणू की प्रांत होते, प्रोव्हिन्स होते, प्रिन्सली स्टेट्स म्हणून आपण त्याला. एक अहमदनगर आणि खानदेश, राईट. हे अकबराला घ्यायचं होतं. सो मोगल साम्राज्य, आणि याच्यावरचे क्वेश्चन्स परीक्षेला किती येतात ते मी थोडक्यात सांगेन तुम्हाला. जागृति मैम, आर यू कंफर्टेबल इन मराठी लैंग्वेज? कैन यू अंडरस्टैंड मराठी? अगर मैं मराठी में बात करूँ समझ में आएगा? सिर्फ इस सब्जेक्ट, इस बुक के लिए, ओनली फॉर दिस बुक सेक. येस, फक्त एवढ्याच पुस्तकाबद्दल ऍडजस्ट करा, बिकॉज वी डोंट हैव द इंग्लिश वर्जन ऑफ इट. जहां जहां इंपॉर्टेंट है मैं आपको इंग्लिश में ट्रांसलेट करके बताऊंगा, ठीक है? ओके, देखो. सम्राट अकबराने शहाजहान, मुराद आणि अब्दुल रहीम खान यांना अहमदनगर जिंकण्यासाठी महाराष्ट्रात पाठवलं, राईट. नगर बघा, अहमदनगर आणि खानदेश या दोन प्लेसेस होत्या ज्या अकबराला जिंकायच्या होत्या, राईट. 1597 मध्ये अहमदनगरच्या सुलतानने वऱ्हाड प्रांत जिंकण्याचा पुन्हा प्रयत्न केला. वऱ्हाड म्हणजे आजचा विदर्भ, नागपूर, राईट. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर हा सगळा काय होतो? वऱ्हाड प्रांत, राईट. परंतु संपूर्ण अहमदनगर अकबरास जिंकता आले नाही. हे एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. अकबरला दोन महत्वाचे स्टेट जिंकायचे होते. तो पहिला होता, हॅलो अश्विनी मॅम, मॅम. ठीक आहे, पुढे बघा. तर अहमदनगर काय अकबराला जिंकता आलं नाही. कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या तेवढं लक्षात ठेवा. मेडिवल महाराष्ट्र म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्र आणि प्राचीन महाराष्ट्रावर जास्त प्रश्न एमपीएससी ला विचारले जात नाहीत. तरी सुद्धा तुम्हाला काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवा. बघा, म्हणजे अहमदनगर काय अकबराला जिंकता आलं नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर 1627 मध्ये जहांगीरचा मृत्यू झाला. जहांगीर कोण? जहांगीर कोणाचा मुलगा आठवतंय का? बघा, बाबरचा मुलगा अकबर, अकबरचा मुलगा हुमायून,
हुमायूनचा मुलगा जहांगीर, जहांगीर का शहाजहान, शहाजहान का औरंगजेब. एक्झॅक्टली. राईट. राईट, करेक्ट, अकबर सन. तर याच्यामध्ये 1627 मध्ये काय झालं, जहांगीरचा मृत्यू झाला. निजामशाहीचा दिवाण मलिक अंबरचा 2600 मृत्यू झाला. हे सोडा, काही इम्पॉर्टंट नाहीये. आता याच्यामध्ये आपल्यासाठी इम्पॉर्टंट कोणतं कोणते ते बघा. एग्जाम के लिए कौन सा पार्ट इंपॉर्टंट है वही ध्यान में रखो. शहाजीराजे भोसले यांनी शहाजहान विरुद्ध युद्ध पुकारले. शहाजहान म्हणजे कुणाचा कोण? औरंगजेबाचा पप्पा. राईट. आणि छत्रपती शहाजीराजे कोण? तर शहाजीराजे कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांचा पप्पा. हॅलो. असे. हा, सॉरी, हा थोडं प्रॉब्लेम आहे. शहाजीराजे भोसले आणि शहाजहान, या एक लक्षात ठेवा. शहाजहान आणि शहाजी यांच्यामध्ये युद्ध झालं. म्हणजे शहाजहान कुणाचा वडील? अकबरा बाप, सॉरी, औरंगजेबाचे वडील. आणि शहाजीराजे कोणाचे? छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराजांचे. हे लक्षात ठेवा. करेक्ट जागृती मॅम. बाबर, अकबर, जहांगीर, उसके बाद में शाहजहान, उसके बाद में औरंगजेब. एक्झॅक्टली, व्हेरी गुड जागृती मॅम. राईट. तो शहाजहानने पुन्हा युद्धाची तयारी कोणत्या सॉरी केली? अंतिमतः 1636 मध्ये, 1636 मध्ये शहाजी राजांचा पराभव होऊन निजामशाहीचा शेवट झाला. म्हणजे निजामशाहीच्या बाजूने कोण लढत होतं? मी तुम्हाला सांगितलंय, छत्रपती शिवाजी महाराज. उनके जो पिताजी थे, त्यांचे वडील होते, त्यांचं नाव काय? छत्रपती शहाजीराजे. शहाजीराजे भोसले. छत्रपती नाही म्हणता येणार आपल्याला, कारण छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना म्हटलं जातं. तर शहाजीराजे भोसले निजामशाही बरोबर होते 1636 पर्यंत, मतलब 1636 इथपर्यंत ते निजामशहाच्या बरोबर होते. आणि निजामशहाचा शेवट झाल्यानंतर त्यांनी आदिलशहाची तात्काळी पुरकतली. आदिलशहा म्हणजे कोणता? दुसरा. म्हणजे अफजल खान, माहिती आहे अफजल खान का? अफजल खान भारत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामध्ये झालेला जो, जे काय प्रतापगडच्या पायथ्याशी चालतं आणि अफजल खानाचा कोथळा काढला होता. राईट. तर याच्यामध्ये अफजल खान हा कोणाचा सरदार होता? आदिलशहाचा. तर त्याच्यानंतर शहाजी राजांचा पराभव झाला. म्हणजेच शहाजी राजे हे कोणाचे सरदार होते? निजामशहाचे होते. येते लक्षात? निजामाचे सरदार होते. आणि निजामशाहीचा एंड झाला. निजामशाहीचा एंड काही झाला 1636 मध्ये. राईट, 1636 मध्ये. औरंगजेब हा महत्वाकांक्षी राजा होता. त्याला दख्खन काबीज करायचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेत गुंतले होते. मुघल मराठा लढाई अनेक वर्ष सुरू होते, आपल्याला माहिती आहे. तो औरंगजेबाचे वडील, काय नाव त्यांचं? शहाजहान. शहाजहाननी निजामशाहीचा शेवट केला. निजामशाहीचे सरदार कोण होते? छत्रपती, सॉरी, शहाजीराजे भोसले होते. छत्रपती नाही म्हणता येणार त्यांना. राईट. त्याच्यानंतर उपाधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर लावली जाते. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय बघा, आता दोन्हींचा, जस्ट अ सेकंड, हा इतिहास फक्त समजून घ्या. याच्यामध्ये महत्वाचं काय आहे तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा की 1636 मध्ये निजामशाहीचा शेवट झाल्यानंतर शहाजीराजे यांनी आदिलशहाकडे चाकरी करायला सुरुवात केली. म्हणजे आदिलशहाचे सरदार म्हणून कोण होते? शहाजीराजे. शहाजीराजे कोणाचे वडील? छत्रपती शिवाजी महाराजांचे. राईट. आता त्याकडली आर्थिक परिस्थिती कशी होती बघा. मी सांगितलं की आर्थिक परिस्थिती तुम्हाला इम्पॉर्टंट नाहीये, काही सेम राहतं बघा. हेच बघा, ऊस, तांदूळ, ज्वारी पीक सेम राहणार, त्यात काही सुद्धा वेगळा पर्याय नाही. फक्त याच्यामध्ये एक महत्वाचं आहे, शेती संबंधी सर्व व्यवहार रोख पैशाने व वस्तू विनिमय पद्धतीने केले जात होते. वस्तू विनिमय म्हणजेच काय? तुमची वस्तू तुम्हाला द्यायची, मी तुम्हाला देणार, त्याला बार्टर सिस्टीम म्हणतो आपण. बार्टर म्हणजेच काय? वस्तूंची देवघेव. ठीक आहे. शेतसारा, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. शेतसारा म्हणजेच काय? टॅक्स किती होता? मुघल काळात एकूण उत्पन्नाच्या 1/2 की 1/3 म्हणजे 50% एवढा टॅक्स ते शेतकऱ्यांना घ्यायचे. म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याला समजा 10 रुपये मिळाले, तर 10 रुपयापैकी 10 रुपयापैकी 5 रुपये कोण घ्यायचं? मुघल काळात घ्यायचे. राईट.
1/3 म्हणजे किती? 33%. आणि 1/2 म्हणजे काय? 50%. एवढा मोठ्या प्रमाणात टॅक्स घेतला जायचा. शेतसाऱ्याचे प्रमाणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत जाचक होते. साम्राज्यातील सर्व जमिनी शासनकर्त्याची मानली जात होती. खाजगी मालकी प्रचलित होता. निसर्गावर शेती अवलंबून होती. आता एक गोष्टी लक्षात नाही ठेवायच्या. आपको सिर्फ याद क्या रखना है की मुघल साम्राज्य में वन म्हणजे ज्याला आपण 50% और 33% एवढा टॅक्स घेतला जायचा, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. एनी डाऊट अबाउट दिस? पुढे बघा. उद्योगधंदे काय आहे? 12 बाजू दर आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय काय बघा. एक्झाम साठी कोणती एखादी बीट आहे का महत्वाची? नांदेड जालना ही पागोट्यासाठी प्रसिद्ध होती. तर सोलापूर आणि चांदवड धोत्रे प्रसिद्ध होती. परीक्षेला येतात, जोड्या लावा, मॅच द फॉलोइंग. नांदेड आणि जालन्यामधले काय होते? पागोटे म्हणजे काय? फेटा जो सर के ऊपर बांधा जाता है त्याला आपण काय म्हणतो? पागोटे. नांदेड आणि जालना मधले पागोटे फेमस होते. सोलापूर आणि चांदवड येथील धोतरे. धोतरे म्हणजे काय? धोतर माहिती आहे तुम्हाला? धोतर जैसे साऊथ में लुंगी वैसे महाराष्ट्र में धोतर, राईट. बऱ्हाणपूर आणि बागलकोट येथे चिटाचे कापड. चिटाचे कापड म्हणजे असेल कोणत्या प्रकारे? तुम्ही लक्षात काय ठेवा. चांदवड आणि सोलापूरचे काय होते? धोतर प्रसिद्ध होते. म्हणजे असं विचारलं तुम्हाला, मोगल काळामध्ये धोतर यासाठी प्रसिद्ध असलेली ठिकाणी कोणती? तर सोलापूर आणि चांदवड. आणि पागोत्यासाठी कोणती? नांदेड आणि जालना. पैठणची पैठणी आता तर फेमस आहे. छत्रपती संभाजीनगर में पैठण एक प्लेस है, वहां की पैठणी साडी आहे, प्रसिद्ध होती. जुन्नर आणि औरंगाबाद हे कागद उद्योगासाठी प्रसिद्ध होते. म्हणजे विच सिटी वॉज फेमस फॉर व्हॉट? कोणतं शहर कशासाठी फेमस होते? तुम्ही पाठ ठेवायचं. परत एकदा सांगतो. नांदेड, जालना, पागोटे. आता लक्षात कसं ठेवायचं सांगतो बघा. मी तुम्हाला एक की सांगतो. जाना पागोट्यान. जाना म्हणजे काय? जालना नांदेड काय घेऊन ये? जाना पागोट्यान, सोचा धोतर, असं लक्षात ठेवा. सोलापूर चांदोड असं लक्षात ठेवा. ढू काही पण की करा, पण अशा प्रकारे लक्षात ठेवा. याच्यावर क्वेश्चन परीक्षेला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. एनी डाऊट अबाउट दिस? इफ जे हायलाइट केले ना हा पार्ट महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? समजलं सगळ्यांना? पूर्व क्लिअर झालं? चलो आगे देखो. व्यापार म्हणजे मोगलांच्या काळामध्ये महाराष्ट्राचा व्यापार कोणाकोणाशी चालायचा? मोगलांच्या काळामध्ये महाराष्ट्राचा व्यापार बघा, सागरी बंदरातून व्यापार चालत असे. कुठं? अरबस्तान, इराण, इराक, युरोपियन राष्ट्रे, चीन, आग्नेय आशिया इत्यादी देशावर होता. आता एक लक्षात ठेवा. चीन असेल, इराण असेल, इराक असेल, हे सगळे जे कंट्रीज आहेत ना, दे आर नॉट फार फ्रॉम इंडिया. म्हणजे हे जवळ असल्यामुळे आपण काय करायचो? समुद्राच्या मार्गे इथं व्यापार करायचो. कोकण किनारपट्टी दाभोळ वसईती बाजारातून आयात निर्यात केली जात असे. बंदरातून येणाऱ्या मालावर 3.5% कर आकारला जायचा, जे आपण इम्पोर्ट टॅक्स म्हणतो. इम्पोर्ट म्हणजे काय? सपोज आपण एखादी गोष्ट दुसऱ्या देशातून इम्पोर्ट करतोय, तर त्याच्यावर किती टक्के टॅक्स होता? 3.5%. 3.5% एवढा टॅक्स होता. क्लिअर आहे ना? राईट. ठीक आहे. समोर लक्षात ठेवताल? क्लिअर? मुघलांच्या काळात व्यापार कुठे चालणार? जे मुस्लिम देश आहेत त्यांच्यावर चालणार नाही. सगळे मुस्लिम देश आहेत, अरबस्तान, इराण, इराक, युरोपियन राष्ट्रे, चीन, आग्नेय आशिया यांच्याशी चालायचा. आणि एकूण किती टॅक्स होता येणाऱ्या गोष्टीवर? 3.5%. मला सांगा, मोगल साम्राज्याच्या काळामध्ये शेतसारा किती टक्के होता? टोटल लैंड रेवेन्यू अपन जानते टैक्सेशन कितने परसेंट था? याद है किसी को? हाँ, 50 to 1/3 म्हणजे 33 किंवा 50%. 1/2 किंवा हा 33% ज्याला आपण म्हणू. ठीक आहे. पुढे बघा. धार्मिक जीवन. धार्मिक म्हणजेच काय? रिलिजियन. मुस्लिम सत्तेच्या आधिपत्याखाली म्हणजेच काय? मुस्लिमांचं शासन होतं. कुणाच्यावर? महाराष्ट्रावर. जर मुस्लिमांचं जर शासन असेल ना, तर 100% जनता हिंदू, मतलब जो सब्जेक्ट आहे, पीपल आर हिंदू अँड किंग्स वर मुस्लिम्स. म्हणजे सरदार होते ते मुस्लिम्स होते आणि जनता कशी होती? हिंदू होती. महाराष्ट्रामध्ये बरेच लोक काय आहेत? हिंदू आहेत. राईट. राईट. तर ही धर्माने भाषेने हिंदूंपेक्षा भिन्न होती. त्याच्यावर त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे? काय झालाय? संघर्ष.
म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हिंदू मुस्लिम वाद, तो त्यावेळेस पासून चाललेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मेजॉरिटी ऑफ पीपल आर हिंदूज अँड द पीपल हु आर रुलिंग देम दे आर मुस्लिम्स. म्हणजे मुस्लिम जर शासक असतील आणि हिंदू जर जनता असेल तर संघर्ष 100% होणार. अशा प्रकारे त्या ठिकाणी सुद्धा होत होता. ठीक आहे, पुढे बघा. बघा, इम्पॉर्टंट आहे. सम्राट अकबराने उदार धार्मिक धोरणाचा अवलंब केला. एक लक्षात ठेवा, अकबर द ग्रेट, आपने सुना होगा. अकबर द ग्रेट क्यों बोला जाता है? क्योंकि अकबर वॉज लिबरल. म्हणजे अकबर हा राजा जो बाबरांचा मुलगा होता, ही वॉज लिबरल. म्हणजे हिंदूंवरील जाचक जिझिया कर आणि यात्रा कर. म्हणजे यात्रा कर म्हणजेच काय, समजा मी हिंदू आहे आणि मला जर यात्रेला जायचंय तर मला राजाला यात्रा कर द्यावा लागत असेल. राईट, हा त्याने रद्द केला होता. हा त्याने काय केला होता, रद्द केला. कुणी? अकबर. हा, जॉईन ऑफलाईनला का नाही आल्या? प्रतीक्षा मॅम का नाही आलो? प्रतीक्षा मॅडम, बरोबर. त्याचबरोबर राजकारणात हिंदूंना सन्मानच्या जागा दिल्या. म्हणजे सम्राट अकबराला उदार राजा का म्हटलं जातं? जिजिया कर आणि यात्रा कर रद्द केला आणि हिंदूंना सन्मानाच्या जागा दिल्या. राईट. हिंदूंचे धार्मिक सण आपल्या राजदरबारात सुरू केले. हिंदूंच्या अनेक धर्मग्रंथाचे फारसी भाषेत प्रभाषांतर केले. सी, म्हणजे हिंदूंचं जे धर्मग्रंथ असेल, रामायण असेल, महाभारत, त्याचं भाषांतर कशात केलं? फारसी भाषेमध्ये केलं. तसेच बालहत्या, सतीचाल, बालविवाह यांचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला बरं का. प्रयत्न, ही ट्राईड टू अबॉलिश सच काइंड ऑफ प्रॅक्टिसेस. म्हणजे फिमेल चाइल्ड इन्फंटिसाइड ज्याला आपण म्हणतो, सतीची प्रॅक्टिस म्हणतो, चाइल्ड मॅरेज, अशा प्रकारे हिंदूतल्या वाईट गोष्टी त्यांनी काय करायचा प्रयत्न केला? काढून टाकायचा प्रयत्न केला. कुणी? सम्राट अकबराने. अकबराने परंतु प्रयत्न केला. मग मला सांगा, सती प्रथा बंद कधी झाली रे? कुणाला माहितीये? सती प्रथा बंद कधी झाली पोरांनो, माहितीये? कोणत्या शतकात झाली सती प्रथा बंद? 1829 मध्ये, 1829. आठवतंय? लॉर्ड बेंटिंग, राजा राम मोहन रॉय यांनी सतीची प्रथा बंद केली. म्हणजे हा प्रयत्न सम्राट अकबराच्या काळात चालला. कधीच्या, कोणत्या शतकामध्ये? समजा 1526 मध्ये बाबर होता, 16, म्हणजे 17व्या शतकात चाललं होतं ते. पुढच्या 200 वर्षांनी झालं. अशा प्रकारे अकबर वॉज लिबरल किंग. क्लिअर? पुढे बघा. आता हा त्याचा पोरगा, कुणाचा? शहाजहानचा पोरगा. कोण? औरंगजेब. हा काय होता? धर्मवेडा. याचा अर्थ काय होतो रे पोरांनो? धर्मवेडा म्हणजे स्वतःच्या धर्माबद्दल जास्त अभिमान बाळगणारा आणि दुसऱ्यांच्या धर्माला कमी लेखणारा. राईट. त्याने कलेला राज्यास्त्री काढून घेतला. मतलब जो कलाकार होते ना उनके दरबार में, उनको बोला की चले जाओ, आपकी कोई जरूरत है नहीं. राईट. जे हिंदू सण होते, उत्सव होते, याच्यावर काय घातली? बंदी घातली. हिंदूंवर जिझिया कर लादला. परिणामी हिंदू मुस्लिमांच्या दुरावा वाढला. म्हणजे औरंगजेब, ही वॉज व्हेरी इनटॉलरंट किंग. त्याला बादशाह म्हणू आपण. इनटॉलरंट होता, जास्त, ज्याला फॅनेटिक म्हणू आपण, जास्त रिलिजियस होता. राईट. पुढे बघा. जसा मोगलांचा संघर्ष हिंदूंबरोबर होत होता, तसाच त्यांचा संघर्ष कोणाशी व्हायचा? शीख समुदाय. शीख म्हणजे कोण? आपले पंजाबी लोक, माहिती ना तुम्हाला. तर त्यांच्याशी पण त्याचा काय होत होता? संघर्ष होत होता. येते लक्षात? काय आलं, काय आलंय? जस्ट वेट. बरोबर. शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत? नाव लक्षात ठेवा. काय नाव आहे? तुम्हाला प्रश्न विचारला, शीख धर्माचे संस्थापक कोण होते, तर उत्तर काय येणार? काय येणार? गुरु नानक. गुरु नानक हे शीख धर्माचे कोण होते? संस्थापक होते. आणि त्यांनी प्रत्येक त्यांच्या गुरुला ते काय समजत असेल? गुरु म्हणायचे. तर गुरु नानकांपासून गुरु गोविंद सिंग यांच्यापर्यंत एकूण किती गुरु झाले? 10. इम्पॉर्टंट आहे बघा, लक्षात ठेवा. तर शीख धर्माचे संस्थापक कोण? गुरु नानक. तो गुरु नानक यांच्यापासून गुरु गोविंद सिंग यांच्यापर्यंत 10 लोकांनी महत्वाचं शीख धर्माच्या प्रसाराचं काम केलं. याच्यामध्ये काय होतं? मानवतावाद, सगळ्यांना माहिती आहे.
गुरु ग्रंथ साहेब, गुरुद्वारा आणि गुरुवाणी यांचं महत्व आहे. आता गुरु ग्रंथ साहिब इज अ होली बुक फॉर दोज पीपल. एकच मिनिट हा पोरांनो, जस्ट अ सेकंड हा. आलं लक्षात? तरी लक्षात ठेवा. बघा, शीख धर्मामध्ये कोणत्या परंपरेला महत्व? गुरु परंपरेला महत्व होतं. पहिले गुरु कोण? गुरु नानक. हे का आले मला कळलं नाही. गुरु नानक, राईट. त्याच्यानंतर हा, गुरु नानक हे पहिले गुरु होते. आणि शेवटचे गुरु कोण? गुरु गोविंद सिंग. टोटल गुरु किती होते? 10. एक लक्षात ठेवा. आणि गुरु परंपरा म्हणतो, मग त्यांचं धर्माचं नाव काय? धर्माचं नाव काय? गुरु. गुरु ग्रंथ साहिब हा त्यांचा धार्मिक ग्रंथ आहे. गुरुद्वारा म्हणजे ज्या आपण जसं मंदिरात जातो, जसे हिंदू लोग मंदिर में जाते, मुस्लिम लोग मस्जिद में जाते, तर गुरु हा शब्द इंपॉर्टंट, गुरुद्वारा. त्याच्यानंतर गुरुवाणी, मतलब जो गुरु के द्वारा बताई जाते उसको गुरुवाणी बोला जाता है. कळलं? तर गुरु या शब्दाचं महत्व समजून घ्या. शीख समाजामध्ये खूप जास्त महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की औरंगजेबाचा संघर्ष हिंदूंच्या बरोबर झाला होता, तसाच तो कोणाशी झाला होता? शीख समुदायाशी झाला होता. गुरु तेज बहादूर यांनी शीख अनुयायांना संघटित करून मोगलांशी संघर्ष सुरू ठेवला. गुरु तेज बहादूर यांना 1675 मध्ये औरंगजेबाने बंदी बनवून ठार केले. म्हणजे खालीलपैकी कोणत्या गुरूंना औरंगजेबाने बंदी बनवून ठार केले? नाव काय त्यांचं संघर्षामध्ये? गुरु तेज बहादूर. लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर तेज बहादूर यांच्या मृत्यूनंतर गुरु गोविंद सिंग आले. मग मला सांगा, गुरु तेज बहादूर कितवे गुरु होते रे? कितवे गुरु असतील? गुरु गोविंद सिंग 10वे होते. तर शिखांचे कोणते गुरु तेज बहादूर हे कितवे होते ज्यांना औरंगजेबाने ठार मारले? तर ते होते 9वे. 9वे गुरु. एक्झॅक्टली 9वे गुरु होते. व्हेरी गुड, करेक्ट. आणि गुरु गोविंद सिंग यांनी काय केलं? आपल्या अनुयायांना खालसा दल, खालसा दल स्थापन केलं. ही एक लढाऊ संघटना होती. मग ही लढाऊ संघटना कोणाच्या विरुद्ध असेल? अगेन्स्ट मुस्लिम्स. खालसा दल म्हणजे औरंगजेबांच्या विरुद्ध, म्हणजे गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेलं दल म्हणजेच खालसा दल. लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघा. पुन्हा एकदा त्याच्यानंतर गुरु गोविंद सिंग, बघा, गुरु गोविंद सिंग नांदेड मुक्कामी असताना 1708 मध्ये 2 पठाणावर त्यांची हत्या झाली. एक लक्षात ठेवा बरं का. म्हणजे पंजाब महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शीख समुदायाचं दुसरं एक पवित्र स्थळ सापडतं, ते म्हणजे कोणतं? नांदेड. नांदेडमध्ये का ते पवित्र आहे? कारण नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंग यांना 2 पठाण म्हणजे कोण? 2 मुस्लिम लोकांनी ठार मारलं होतं. कधी? 1708 मध्ये. 1708 मध्ये. कळलं? आलं लक्षात? आणि म्हणून त्यांनी काय केलं? नांदेड येथे गुरुद्वाराची निर्मिती केली. लक्षात ठेवा, नांदेडचं विशेष महत्व आहे याच्यामध्ये. ठीक आहे. गुरु नानकांपासून चालत आलेला मानवतावाद आणि सर्व धर्मभाव, हे काही लक्षात ठेवू नका. महत्वाचं काय ठेवतील मला सांगा? काही महत्वाच्या गोष्टी. एकूण किती गुरु झाले? 10 झाले. तेज बहादूर किती होते? 9 होते. गुरु नानक कोण होते? पहिले होते. शेवटचे कोण होते? गुरु गोविंद सिंग. नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंग यांनी 1708 मध्ये 2 पठाणांनी त्यांची हत्या केली. ही वॉज किल्ड, राईट, बाय 2 पीपल, राईट, 2 मुस्लिम्स.
त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय केलं, गुरुद्वाराची, गुरु वर्ड को बहुत ज्यादा इंपॉर्टन्स आहे. गुरु ग्रंथ साहिब, गुरुद्वारा, गुरुवाणी सगळे शब्द त्यावरून चालू होतात. क्लिअर झालं? एनी डाऊट? आता इम्पॉर्टंट आहे काय बघा. शेतीवर अवलंबून होता, माहिती आहे काही लक्षात ठेवू नका. कम्प्लिटली इरिलेव्हंट इन्फॉर्मेशन फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, काही इम्पॉर्टंट नाहीये. 12 बोलदार पद्धत होती, माहिती आहे आपल्याला, काही इम्पॉर्टंट नाहीये. तंटे सोडवण्यासाठी गावचा पाटील कोण होता? गावचा प्रमुख कोण होता? पाटील. तर गावचा प्रमुख कोण होता? पाटील होता, राईट. त्यास मोठा सन्मान असे, राईट. हिंदू समाजात जातीबद्ध समाजरत्न म्हणजे जातीबद्ध म्हणजे चातुर्वर्ण. कोणतं कोणतं चातुर्वर्ण? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, 4 होते, बरोबर. मुस्लिम समाजात शेख, पठाण, सय्यद आणि कुरेशी हे श्रेष्ठ समजत असं. म्हणजे जसं हिंदूमध्ये काही लोक स्वतःला श्रेष्ठ समजतात, त्यासच मुस्लिम समाजामध्ये महत्वाची नावं कोण होती? शेख, पठाण, सय्यद. परदेशी मुस्लिम स्वतःला काय समजायचे? श्रेष्ठ. आणि बाकीचे मग समजा तांबोळी असेल, बागवान असेल वगैरे, नाही असतात ना नावं, यांना ते कमी समजायचे. राईट. सरदार आणि जमीनदार जंग विलासी होते. विलासी म्हणजे काय? लक्झरियस लाईफ देवर लिहिले. हे क्लिअर झालं? ही नावं लक्षात ठेवा तुम्ही. हिंदू मुस्लिम संबंध कसे असणारे माहिती आहे तुम्हाला? म्हणजे आता हिंदू मुस्लिम संबंध ताणले जातात. हे धार्मिक तरी सामाजिक आचार विचारांची देवाणघेवाण होते. मी तुम्हाला काल म्हटलं की हमारे गांव में एक ही मुस्लिम घर है, पर वो हर एक हिंदू के कार्यक्रम में हमेशा प्रेजेंट रहते, बिकॉज गांव में किसी भी तरह का भेदभाव नहीं होता, राईट, ज्यादातर नाही होता. हिंदूच्या काही चालीरीती मुसलमानांनी स्वीकारल्या. पागोटे घालणे, स्त्रियांनी साडी नेसणे, हे ऍक्च्युली हिंदूंच्या चालीरीती आहेत. पागोटे घालणे म्हणजे काय? पटका बांधणे, राईट. इस्लाम धर्म स्वीकार हिंदूने आपले परंपरे जपले, म्हणजे जे काही लोक कन्वर्टेड होते, जो हिंदू जो कन्वर्ट हो गए थे ना, उन्होंने अपना उसी का पालन करना कार्य जारी रखा, राईट. जस्ट अ सेकंड. काय काय म्हटलंय बघा. विलासीपणा, पडदा पद्धती म्हणजेच काय? बुरखा, राईट. कुर्ता, पायजामा कुर्ता, या मुस्लिम पोशाख पद्धतीचा हिंदूंनी देखील स्वीकार केला. म्हणजे स्त्रिया ज्या हिंदू साडी घालतात, तशा मुस्लिम पहिल्या साडी घालत होत्या, तर त्या पण काय करतात, त्यांचा वेगळा काय पेहराव असेल, तर हिंदूंच्या काही पेहरावाला मुस्लिमांनी स्वीकार केला, मुस्लिमांच्या काही पेहरावाचा हिंदूंनी स्वीकार केला, आणि एकमेकांच्या ते मिसळून गेले. इस्लाम मध्ये समतेचे तत्व हिंदू धर्मियांना उच्चारांना पसंत पडले होते. मग इस्लाम मध्ये समतेचं तत्व होतं असं ते म्हणतायत. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये जात पात बरंच आहे, माहिती आहे ना तुम्हाला, की 50 जाती, जातीमध्ये उपजाती, सगळ्या अशा गोष्टी आहेत. स्त्री जीवन मतलब विमेन का क्या स्टैंडर्ड था? मुघल साम्राज्यात महिलांचं काय स्थान होतं? दुय्यम स्थान होते. मतलब विमेन को सबऑर्डिनेट ट्रीट किया जाता था, कि दे आर नॉट इक्वल, राइट. बाल विवाह, बहुपत्नीत्व, सतीची चाल या प्रथा होत्या. चाइल्ड मैरिज, राइट. पॉलीगमी, पॉलीगमी मतलब क्या? एक मर्द बहुत सारी औरतों के साथ शादी करेगा, सतीची चाल, राइट. विधवा पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता, म्हणजे विडो अगर कोई होगी तो उसको फिर से शादी नहीं कर सकती थी वो, राइट. स्त्रिया शिक्षणापासून वंचित होत्या. वडिलांच्या संपत्तीत तिला अधिकार नव्हता. म्हणजे वडिलांच्या संपत्ती मतलब पिता के संपत्ति में उस लड़की को कब से अधिकार मिलने लगा? 2005 से. माहितीये ना, म्हणजे त्याच्यामध्ये स्त्रियांना कोणताच अधिकार नव्हते. विमेन वर ट्रीटेड एज सबऑर्डिनेट पार्ट ऑफ सोसायटी. लेस इम्पॉर्टन्स स्थान होतं. सांस्कृतिक जीवन काय होतं? कल्चर लाईफ काय होतं बघा. मुस्लिम विद्वांनी मराठी भाषेवरील काव्य लेखनात प्रावीण्य मिळवले होते. हे नाव लक्षात ठेवा. कोणतं? लिहून ठेवा. हुसेन अंबर खान याने गीतेवर मराठी टीका लिहिली. म्हणजे हुसेन अंबर खान यांनी भगवद्गीता वाचली आणि त्याच्यावर टीकात्मक ग्रंथ लिहिला. नाव काय? हुसेन अंबर खान, राईट. मराठीवर हे प्रश्न विचारतील, पण खालीलपैकी कोणत्या मुस्लिम विचारवंताने गीतावर टीकात्मक निबंध लिहिला? हुसेन अंबर खान.
शेख महमद, वजीर मुल्क यासारख्या मराठींनी मुसलमानी मराठी कविता रचना केली. टर्की, फारशी, अरबी, मराठी या चार भाषांच्या मिश्रणाने दख्खनी उर्दू या भाषेची जडणघडण झाली. कोणती उर्दू? दख्खनी उर्दू. कळ, दख्खनी उर्दू. दख्खनी उर्दू भाषा कोणती? तुर्की पण आहे, अरबी पण आहे, फारसी पण आहे आणि मराठी पण आहे. त्याला आपण काय म्हणतो, दख्खनी म्हणजे काय, डेक्कन. ज्याला आपण डेक्कन म्हणजे काय, आपलं दख्खन. ही उर्दू नवीन भाषा यामध्ये आपण म्हणू. सुलतान इब्राहिम आदिलशाह व सरस्वती गणेश भक्त होता. म्हणजे सुलतान इब्राहिम आदिलशाह, बघा आता काय म्हणलंय, आदिलशाह सरस्वती आणि गणेश गणेश म्हणजे गणपतीचा भक्त होता. म्हणजे खालीलपैकी कोणता, बघा, खालीलपैकी कोणता सुलतान हा गणपती आणि सरस्वती भक्त होता? निजामशाह, आदिलशाह, बारिशाह का कुतुबशाह? तर आपका आंसर क्या होगा? कोणता होता? आदिलशाह होता. लक्षात ठेवायचं, आदिलशाह होता. आणि हे एक महत्वाचं आहे, मी ह्याला हायलाइट करतो, अलग पेन से हायलाइट करतो उसको. नौसरनामा हा ग्रंथ त्यांनी लिहिला. कोणता? कोणता ग्रंथ लिहिला? नवरसनामा, सॉरी, नवरसनामा. नवरसनामा हा ग्रंथ कोणी लिहिला? सुलतान इब्राहिम आदिलशाहने लिहिला. लक्षात ठेवा, नवरसनामा हा ग्रंथ कोणी लिहिला? सुलतान इब्राहिम. मराठी क्वेश्चन येऊ शकतो बरं का याच्यामध्ये, इतिहासामध्ये का क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, एनी डाऊट अबाउट दिस? शॅल वी मूव? बघा, एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, मार्केट में जितने भी बुक्स है, किती कोणते बुक्स होते मार्केटमध्ये, सबसे ज्यादा और सबसे ऑथेंटिक बुक एक ही है. कौन सा? स्टेट बोर्ड. हे सगळ्यात ऑथेंटिक बुक कोणतं पूर्वा? स्टेट बोर्ड. स्टेट स्टेट बोर्ड. बोर्डचा जर तुम्ही दाखला दिला एमपीएससी ला, तर एमपीएससी को मानना ही पडता है. तर त्यांना ते मान्य करावंच लागतं. आलं लक्षात? ठीक आहे, पुढे बघा. मराठा कालखंड, आता हे इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्यासाठी. मराठा कालखंड म्हणजेच काय? तर आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये जसं 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 बदल होत गेला, आणि त्या काळामध्ये सगळ्यात मोठा बदल ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली स्वराज्याची शपथ. म्हणजे मोगल काळामध्ये असा एकमेव पहिला राजा ज्याने स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली आणि स्वतःचं स्वराज्य देखील निर्माण केलं. काय बघू आपण ते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रकल्प स्वराज्याची स्थापना केली. जाती जातीत विभागल्या सगळ्या लोकांना एकत्र केलं. इम्पॉर्टंट काही, स्वराज्य, स्वभाषा, स्वधर्म, स्वदेश, स्वसंस्कृती आणि स्वभाषा यांच्या रक्षणासाठी प्रेरणा दिली. तो उनका में एक ही टारगेट था कि धर्म, देश, कल्चर और भाषा, इसको प्रोटेक्ट करेंगे. किस लिए खिलाफ? मुस्लिम लोगों के खिलाफ. आणि कोण कोण यांचे दुश्मन होते? आदिलशहा, मोगल, सिद्धी, पोर्तुगीज या सत्तांशी संघर्ष करून मराठ्यांची सत्ता स्थिर केली. पण निजामशाही तर संपली होती ना ऑलरेडी. कधी संपली होती? कोण सांगेल? निजामशाही का अंत कब हुआ था? 1636 में. 1636 मध्ये निजामशाही संपली होती. आठवते ना? छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील निजामशाहीच्या बाजून लढत होते, बहुत बडे सरदार थे. निजामशाहीला कुणी संपवलं? शहाजहानने. कुणी? शहाजहान. कोण होता? दिल्लीचा बादशाह होता. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर छत्रपती, सॉरी, शहाजीराजे भोसले कुणाकडे होते? सरदार आदिलशहाकडे होते. तर आदिलशहा, मुघल, सिद्धी, पोर्तुगीज यांच्याशी सत्ता संघर्ष झाला मराठ्यांचा. रयतेच्या कल्याणाचे समतेचे धोरण अंगीकारले. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, ही माहिती आपल्याला, म्हणजे आता हा इतिहास आपल्याला सोपा जाणार बरं का. पुढे बघा. कोणता आधार? शत्रू प्रदेशातील स्त्रिया त्यांची प्रार्थना स्थळी व धर्मग्रंथ यांचा आदर करून राजांनी नीतीचे राज्य निर्माण केले. मतलब आपको पता होगा, कल्याणचा सुभेदार
जस्ट कल्याणवर आक्रमण केलं आणि कल्याणची संपत्ती लुटली, आणि त्याचबरोबर कल्याणच्या सुभेदारची सून होती, सून मतलब डॉटर इन लॉ, उसको किडनैप करके लाया गया था और महाराज के सामने पेश किया. तर महाराज म्हटले होते की एवढी सुंदर जर माझी आई असते ना तर मी पण सुंदर झालो असतो. म्हणजे परस्त्रीला आईच्या ठिकाणी पाहणारा राजा होता. येते लक्षात. म्हणजे चतुर्देशातील स्त्री यांचा आदर करणे, त्यांची प्रार्थना स्थळे, म्हणजे जरी तुम्ही एखादा मुस्लिम प्रांत जिंकला तरी तिथल्या मशिदीला हात नाही लावायचा, कुराणला हात नाही लावायचा. आरमार, लष्कर, प्रशासन, अष्टप्रधान मंडळ, नाणी किल्ले उभारणी केली. राईट, हे माहिती आहे आपल्याला. हे महत्व लक्षात ठेवा. मराठ्यांच्या इतिहासाचे दोन कालखंड पडतात, महत्वाचे इम्पॉर्टंट पार्ट परीक्षेसाठी. पहिला आहे शिवशाही, दुसरा काय पेशवाई. बघा, शिवशाही म्हणजेच काय, छत्रपती शिवाजी महाराज यांचा कार्यकाळ कधी चालू झाला? 1630, 1630 में छत्रपति शिवाजी महाराज का जन्म हुआ. 1680 में उनका डेथ हो गई. 1689 म्हणजे में छत्रपती संभाजी राजा यांचा मृत्यू घडवून आणला. कोणी? औरंगजेबाने. त्याच्यानंतर 1707, 1707 में औरंगजेब पण मेला. त्याच्यानंतर संघर्ष निर्माण झाला. सोलापूरच म्हणते, कोल्हापूरची गादी, साताराची गादी, दोन वेगळ्या गाद्या निर्माण झाल्या. आणि याच्यामध्ये बाळाजी विश्वनाथ हा एक पेशवा होता. त्यांनी सातारच्या बाजूने पार्टिसिपेशन दाखवलं आणि हळूहळू शिवशाही संपून पेशवाई महाराष्ट्रामध्ये आली. आता काय प्रकारे आपण ते पुढे पाहणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट आहे ऑनलाईन फ्रेंड्स? एनी डाऊट सो फार? क्लिअर हुआ? ये यस आदित्य सर. झालं, समजलं? डाऊट असेल विचारा, सोपं आहे पोरांनो, काही अवघड नाहीये. चलो आगे जाएंगे. चलो, राजकीय परिस्थिती समजून घ्या बरं का. आणि मग तो काही नाही झालं, छत्रपती शिवाजी महाराज इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे. खूप भारी इतिहास आहे. केलं ना? बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री, क्या नाम था उनका? कन्फ्यूज झाले? पूजा मॅडम तुम्ही कुठं कन्फ्यूज झाला सांगा मला. ठीक आहे, कन्फ्यूज नका हो, रेकॉर्डिंग बघा आणि पीडीएफ पण पाठवतो, पीडीएफ बघा. तुम्ही का कन्फ्यूज झाले माहितीये का पूजा मॅम? कारण कालचं सेशन तुम्ही अटेंड नाही केलं. येस्टरडे युअर अब्सेंट, म्हणजे चूक माझीची, मी तुम्हाला लिंक पाठवायला विसरून गेलो. मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाठवतो, तो बघून घ्या. ठीक आहे, पण आता कन्फ्यूज नका हो. आता हा आपला जो इतिहास आहे ना, तो आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, महाराष्ट्राचा अभिमान आहे. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पाहतोय आपण. शहाजी राजांचा जन्म वेरूळचे भोसले कुटुंबात झाला. कुणाचा? शहाजीराजे. शहाजीराजे कोण? शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील, म्हणजे बाबाजी भोसले यांचे पुत्र. कधी झाला? 1594, 1594. त्यांच्या आईचं नाव होतं उमाबाई, वडिलांचे नाव मालोजी राजा, मालोजी राजे. म्हणजे शहाजीराजांच्या वडिलांचं नाव काय? मालोजी राजे. मालोजी राजे, शहाजी राजे और छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. लक्षात ठेवा, मालोजी राजे निजामशाही दरबारात 5,000 मनसबदार होते. म्हणजे शहाजी महाराज बघा, शहाजी भोसले जो छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते, उनके पिताजी मालोजी राजे भोसले हे सुद्धा निजामशाही मध्ये कोण होते? सरदार होते. राईट. म्हणून त्यांना पुणे, सुपे, चाकण, इंदापूर या परगण्याची जहागिरी मिळाली होती. म्हणजे पुणे जिथं आता मी बसलोय, ही जहागिरी कुणाची होती? जहागिरी म्हणजे वतनदारी. हे सगळं तुम्ही पाहायचं. इथला शेतसारा गोळा करायचा, तुम्हाला पण ठेवायचा, थोडा आम्हाला पण पाठवायचा. पुणे, सुपे, चाकण, चाकण माहिती ना तळेगावच्या पासून चाकण, आणि इंदापूर. राईट. म्हणजे आता पुढे बघा, ही कोणाची चाकरी होती? मालोजीराजे भोसले. मालोजीराजे भोसले कोण? छत्रपती शिवाजी महाराज यांचे दादाजी, आजोबा. राईट. आणि त्यांचं काय झालं? निजामशाहीच्या वतीने लढत असताना इंदापूरच्या लढाईत मालोजीराजे मारले गेले. इंदापूर के पास जो लड़ाई हुई वहां पे मालोजी राजे का डेथ हो गई. त्याच्यानंतर विठोजी भोसले, शहाजी भोसले, शरबजी यांनी पुणे जगाचा कारभार. त्याच्यामधला एक महत्वाचं नाव होतं कोण? म्हणजे मालोजीराजे भोसले यांचे 3 मुलं होते, विठोजी, शहाजी आणि
शरीफजी, राईट. पित्याप्रमाणे शहाजी राजांनी निजामशाहीची सेवा केली. मी तुम्हाला सांगितलं 36 सॉरी 1636 मध्ये निजामशाहीचा शेवट झाला. निजामशाहीचा सगळ्यात मोठा सरदार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले होते. शहाजहानने यांचा शेवट केला. त्यावेळी निजामशाहीचा शेवट झाल्यानंतर ते आदिलशाहीच्या चाकरीला गेले. म्हणजे मालोजीराजे भोसले जे निजामशाहीचे सरदार होते, त्यांना जहागिरी कोणती होती? पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर. लक्षात ठेवा, कोणती? पुणे, ने 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 पुणे, सुपे, चाकण, इंदापूर. लक्षात ठेवताल, राईट. हे चार लक्षात ठेवा. बघा काय म्हणलंय. निजामशाहीवर चालून आलेल्या मुघल आणि आदिलशाही फौजांचा त्यांनी 1624च्या भातवाडीची लढाई, कोणती लढाई? कोणती लढाई बघा? भातवाडीची लढाई. परीक्षेत लक्षात ठेवा, महत्वाचं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांचं क्रेडिट कधी वाढलं? उनका नाम बडा कब हुआ? जब उन्होंने मुघल और आदिल शाह या दोन्हींना एकत्र हरवलं होतं 1624 मध्ये. कोणत्या लढाईमध्ये? भातवाडीची लढाई. भातवाडीच्या लढाईमध्ये त्यांना हरवलं होतं. ठीक आहे. पुढे बघा. मुघल आणि आदिलशाही पासून त्यांनी निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला, क्योंकि लॉयलिटी थी की वडिलांनी पण केली, मालोजी राजांनी, त्याच्यानंतर मी पण त्यांचा सरदार आहे, त्यांनी पण केली. परंतु परंतु 1636 मध्ये निजामशाहीचा काय झाला? शेवट झाला. कुणी केला शेवट? कुणी केला असेल रे? आदिलशाह आणि मुघल. मुघल म्हणजेच कोण? तेच बाबर, अकबर, हुमायून, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब, राईट. त्यानंतर शहाजीराजे आदिलशाहीच्या सेवेत रुजू झाले. म्हणजे शहाजीराजांनी काय जॉईन केलं? आदिलशाहीला जॉईन केलं, राईट. म्हणजे आदिलशाहीच्या विरुद्ध लढत होते ते कुठपर्यंत? जोपर्यंत निजामशाही होती तोपर्यंत. त्यांनी नंतर काय केलं? आदिलशाहीच्या सेवेमध्ये रुजू झाले, त्यांचे सरदार झाले. ते पुणे, सुपे, चाकण, इंदापूर त्यांची मूळ जागीर कायम राहिली. कर्नाटकातली बंगळूर, बघा हे महत्वाचं बरं का. कर्नाटकातली कोणती? बंगलोर म्हणजेच काय? बेंगलोर आत्ताच, यांच्याकडे सोपवण्यात आला. हेच लक्षात ठेवा, बाकी सोडा, काही इम्पॉर्टंट नाही बाकीचं. काही नाही, सोडा. हे बाकी काय नाही एवढं. हे महत्वाचं नाही की 75 कवी पंडित त्यांच्या ह्याला होते. काही परीक्षा विचारणार नाही तुमच्या परीक्षा में, एग्जाम में कुछ नाही का. एक्झामला काही पुढे बघा. हे महत्वाचं. आता पुढे बघा. शहाजीराजे भोसले आणि यांचा विवाह लखुजी जाधवांची कन्या जिजाबाई यांच्याशी कधी झाला? कधी झाला? 1605 मध्ये. म्हणजे आपण म्हणतो ना, प्रत्येकाच्या घरामध्ये एक जिजाबाई असेल ना, तर शहाजी शिवाजी महाराज खूप जन्माला येतील. तो जिजाबाई ऑज मदर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज अँड शी गॉट मॅरिड विथ शहाजीराजे भोसले इन 1605, 1605 मध्ये. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 1630 मध्ये. पुढे बघा. विवाहाच्या वेळी जिजाबाईंचे वय किती होतं? फक्त 10 वर्ष. म्हणजे बालविवाह होता ना त्यावेळी. शी वॉज ओनली 10 years ओल्ड. आणि 1930 तारीख आहे 19 फेब्रुवारी, द बिगेस्ट डे. 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा काय झाला? जन्म झाला, राईट. कुठे होते? कुठे जन्म झाला? कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी. शिवनेरी कुठे आहे रे पोरांनो? जुन्नर तालुक्यामध्ये आहे. जुन्नर कोणतं आहे? पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे डिस्ट्रिक्ट में जुन्नर तालुका आहे, राईट. रामायण महाभारत त्यांनी अभ्यासलं. मराठी, संस्कृत, फारसी भाषेचं ज्ञान दिलं. अश्वारोहण, अश्वारोहण म्हणजेच काय? घोडस्वारी, तलवारबाजी, दानपट्टा, भालाफेक, कुस्ती यांचं शिक्षण देण्यात आलं. हे सगळे धडे कोण जिजाबाईंकडून मिळाले?
हे लक्षात ठेवा, पुण्यामध्ये सगळं कुठं झालं, पुणे जहागिरीमध्ये. मग पुण्यामध्ये जो लाल महाल आहे का, पाहिलाय का तुम्ही लाल महाल पुण्यातला? त्या लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं बऱ्यापैकी बालपण गेलेलं होतं. हे आहेत आपल्या राजमाता जिजाबाई. एनी डाऊट अबाउट दिस? इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला? क्लिअर? पूर्व समजलं? व्हेरी गुड. चलो आगे. पुढे बघा. बघा, मोठ्या संकटाला सामोरे जाण्याचा प्रसंग जेव्हा जेव्हा महाराजांवर आला, तेव्हा तेव्हा ते आपल्या राज्याची व्यवस्था माता जिजाबाई यांच्याकडे सोपवून जात असेल. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवा, म्हणजे मोठ्या मोठ्या लढाया जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जायचे ना, त्यांचा पूर्ण कंट्रोल कोणाकडे असायचा? राज्याचा आईकडे असायचा, त्यांच्या जिजामातेकडे असायचा. राईट? आईच्या आशीर्वाद आपणास यश येते, त्यांची श्रद्धा होती. मतलब माँ का अगर आशीर्वाद आपके साथ होगा ना, तो आप कोई भी युद्ध जीत सकते हो. राईट? 1674 मध्ये जिजाबाई यांचे निधन झाले बघा, राज्याभिषेकानंतर बरं का. म्हणजे अफजल खानाचा कोथळा कधी काढला माहितीये का रे तुम्हाला? 1659. 1659, 10 मे, 10 मे 1659 मध्ये अफजल खानाचा कोथळा काढला. तर अफजल खानाचा कोथळा काढल्यानंतर सुद्धा त्यावेळी सुद्धा माता जिजाबाई जिवंत होत्या. इवन छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, म्हणजे आत्ताच कोणतरी पोस्ट टाकली होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कितीतरी कोटीचा खर्च आला. आता ते स्टेटस बघितलं मी मी दाखवतो, आता मी दाखवतो म्हणजे मी वाचतो फक्त एकदा ते. अं, मी किती खर्च आला ते लिहिलंय त्याच्यामध्ये. 6 जून 1674, 6 ऑफ जून 1674, 4 कोटी 26 लाख खर्च आला होता. किती? 4 कोटी 26 लाख खर्च आला होता राज्याभिषेकाला, असं त्यांनी स्टेटस टाकले. आमचे मित्र आहेत त्यांनी टाकले, आता काय खरं खोटं आय डोंट नो, पण आज आला असेल. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री त्यांच्या राज्याभिषेकानंतर सुद्धा जिवंत होत्या. 1674 मध्ये त्यांचं निधन झालं, आणि त्याच्यानंतर 6 वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. कळतंय का? म्हणजे आई गेल्यानंतर 6 वर्षातच त्यांचं निधन झालं. स्वराज्याची स्थापना. खूप महत्वाचं आहे पोरांनो. ज्याला आयुष्यात काहीतरी करायचंय त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज इतिहास अवश्य वाचावा. म्हणजे इतिहास म्हणजे चरित्र वाचावं. हा इतिहास म्हणजे थोडा आहे, किरकोळ, पण तरी बघा आपण. पुणे, सुपे, चाकण, इंदापूर याचा कारभार जिजाबाई आणि शिवाजी पाहत होते. कुणी दिला होता? त्यांच्या वडिलांनी. त्यावेळी जहागीरले किल्ले आदिलशहाच्या ताब्यात होते. जो बडे बडे फोर्ट्स थे ना, वो सारे आदिलशाह के कब्जे में थे. राइट? त्याचे रक्षण करण्यासाठी किल्ले ताब्यात असणे आवश्यक होते. शिवाजी महाराजांनी मावळ प्रांत काबीज केला. मावळ म्हणजे सर्वसाधारण शिवाजी महाराज आहेत मावळत्या भोवतो डोंगराळ प्रदेश. म्हणजे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणजेच कोण? डोंगर दऱ्यामध्ये राहणारे त्यांचे सवंगडी म्हणजे मावळे. म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीमध्ये गुरिला वॉरफेअरची टेक्निक वापरून कोणत्याही शत्रूला नामोहरण करण्याची ताकद या मावळ्यामध्ये होती. पोडखोरे, मुठेखोरे, मुसे, गुंजनमाळ, कांदोली सगळे त्या हिरडस मावळ. तानाजी मालुसरे, हिरडस मावळ माहिती ना, ऐकलं असेल. रोहिड खोरे. या अत्यंत दुर्गम आणि दुर्गम प्रदेशाकडे मुस्लिम सत्तांचे पूर्ण दुर्लक्ष होते. म्हणजेच काय, हे जो डोंगराळ प्रदेश होता ना, तिकडे मुस्लिम लोक लक्ष देत नव्हते. उनको लगता क्या है इस पहाड़ों में क्या होगा. तर यावेळी जो निग्लेक्टेड पार्ट होता त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी फोकस केला. शिवाजी महाराजांनी या दंगलखोरांचा बंदोबस्त करून शांतता सुव्यवस्था निर्माण केली. म्हणजे जो डोंगराळ भाग होता त्या भागामध्ये शांतता सुव्यवस्था निर्माण केली. त्यामुळे महाराजांविषयी आदर आणि आत्मीयता निर्माण झाली. कोण कोण लोक होते हु वर विथ हिम? संभाजी कावजी. संभाजी कावजी थोडक्यात सांगतो. संभाजी कावजी यांच्याबद्दलचा, ज्याला कोंढाळकर म्हणतो आपण, संभाजी कोंढाळकर, कावजी कोंढाळकर हे तेच असते बहुतेक. त्यांनी घोडा उचलून फेकला होता. घोडा उचलू शकतो का आपण? मला तर शेळी नाही उचलणार,
पण त्यांनी घोडा उचलून फेकला होता. उठा के फेका था घोडा. सोपी गोष्ट नाही, एवढी ताकद नको. संभाजी काऊजी, केसाजी कंक, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, जीवा महाला, मदारी मेहतर, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, मुरारजी देशपांडे हे जीवा भावाचे सवंगडी त्यांना मिळाले. या सगळ्यांचा वेगळा इतिहास आहे. हर एक पेक मूवी बनेगी, माहितीये का नाही? तानाजी मालुसरेचा तानाजी मूवी आला होता, पाहिला तुम्ही सगळ्यांनी? कोंढाणा सिंहगड. बाजी प्रभू देशपांडे सगळ्यांनीच माहिती आहे, पावनखिंडीचा, राईट. नेताजी पालकर सगळे, मुरारजीभाई देशपांडे पुरंदर, राईट. रोहिडेर शहराच्या मंदिरात स्वराज्य स्थापना शपथ घेतली. कोणत्या मंदिरात? कोणत्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली? तर कोणत्या? रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये. आणि 1646 मध्ये तोरणा किल्ला जिंकून पुढे राजगड, कोंढाणा, पुरंदर यासारखे किल्ले ताब्यात घेतले. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? 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 तोरणा. एक्झॅक्टली, तोरणा किल्ला जिंकला. म्हणजे तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं असं म्हणतात. स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणजे काय? स्वराज की सुरुवात की. क्लियर? आणि ते छत्रपती शिवाजी महाराज वय किती होतं माहितीये? उनका एज कितना था? 16 वर्ष. 16 वर्ष, कळतंय? 16 वर्षी एवढं डेअरिंग करणे की बहुत बडे मुघल बादशाह, म्हणजे आदिलशाह, त्या काळातला आदिलशाह, आदिलशाह होता, आदिलशहाला चॅलेंज करणे. म्हणजे जिथं आपले वडील कामाला आहेत, ज्या आदिलशहाच्या पदरी आपले वडील चाकरी करतायत, त्याच माणसाचा किल्ला घेणे विरुद्ध जाऊन, याला डेअरिंग म्हणतात. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ग्रेट ते. म्हणून आता सुद्धा लोकांना, आता मी एखादा बिझनेस चालू करायचं म्हणलं तर भीती वाटते. मला पण वाटायची. थोडक्यामध्ये काय, ही प्रेरणा आहे आपल्या साध्या लोकांसाठी की आप कभी भी खुद का शुरू कर सकते हो. बघा पुढं. 1656 मध्ये जावळीवर स्वारी करून आदिलशहाचे सरदार चंद्रराव मोर यांचा पराभव केला. हे खूप महत्वाचं आहे बरं का, लक्षात ठेवा. 1646, 1646 पहिला किल्ला कोणता जिंकला? तोरणा. 1656 हे महत्वाचं आहे बरं का. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की धीरे धीरे ना आपले हात पाव पसारेंगे. जावळी ना, वाईचं, वाई माहिती सातारा, ते जावळीचे खोरे. म्हणजे जावळीचं जंगल एवढं दाट की तिथं वाघ सिंह सर्रास असायचे. मग त्यांनी चंद्रराव मोरे, कोण होता सरदार आदिलशहाचा? आदिलशहाचा सरदार कोण होता त्यावेळेस इथं? चंद्रराव मोरे यांचा पराभव केला आणि रायगड सुद्धा किल्ला त्यांनी ताब्यात घेतला. आता ही खूप महत्वाची घडामोड आहे बरं का, इज व्हेरी इम्पॉर्टंट. की जावळीचा प्रदेश आपल्या ताब्यातून गेल्याने आदिलशहाचा क्रोधानावर झाला. की जावळी गेला म्हणजेच काय? मग आदिलशहाचं डोकं फिरलं. कुछ भी हो जाए, छत्रपती शिवाजी महाराज का म्हणजे उनको निपटना पडेगा, राईट. याच्यामध्ये त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अफजल खान या बलाढ्य सरदारास त्यांनी पाठवले. अफजल खान किती बलाढ्य होता तुम्हाला सांगतो. असं म्हटलं जातं की अफजल खान वेन ही वॉज यंग, एक हाती जा रहा था आणि हातीने काय केलं, त्याच्या आजीच्या हातामध्ये काहीतरी धान्याची परत होती, ती अशी उलटी केली हत्तीनं. घरापुढून चालला होता, तर हत्तीचं शेपूट ओढून धरलं होतं. हत्ती ओरडत होता. ते हत्तीचं शेपूट ओढून धरलं होतं, हत्ती ओरडायला लागला. विचार करा ताकद किती असेल. त्या अफजल खानाला आडवा केला कुणी? छत्रपती शिवाजी महाराजांनी. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. म्हणजे आदिलशहाने, आदिलशहाची बडी बेगम होती, सगळा कारभार कोण करायची? बडी बेगम. तिने सांगितलं होतं छत्रपती शिवाजी मतलब शिवाजी को पकडेगा कोण. विडा ठेवला होता, कोणी सुद्धा पुढे आलं नाही. दहशत तशी होती. एकच पुढे आला, कोण? अफजल खान. तो म्हणते काय काय, शिवाजी महाराज तो म्हणजे काय उंदीर आहे, मी कधीच पकडून टाकेन. पुढे बघा.
महाराज राजगडावरून जावळी खोऱ्यातील प्रतापगडाकडे गेले. भेटीवादी बोलणी झाली. त्यानुसार 10 नोव्हेंबर, मी सांगितलं सॉरी 10 मे म्हटलं होतं का चुकून ना. 10 मे मध्ये 1857 उठावाची ठिणगी पडली होती. 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कार्यक्रम केला. कार्यक्रम केला म्हणजे काय? मारलं, कोथळा काढला. वध म्हणजे केला. 10 नोव्हेंबर, तारीख लक्षात ठेवा. 10 नोव्हेंबर, टाइम लाईन थोडी याद रखो तो ध्यान में रहेगा. अफजल खानची पहिली भेट झाली. अफजल खानाने दगा देताच अफजल खानास काय केले? ठार केले. आणि पन्हाळ्यापर्यंतचा आदिलशाहीचा प्रदेश जिंकला. खूप महत्वाची एक गोष्ट सांगतो तुम्हाला, नीट ऐका. मोठी लोक मोठी का होतात? बडे लोक बडे क्यों होते हैं, गरीब लोक गरीब क्यों रहते? मोठ्या लोकांना कधी यश मिळालं ना, ती शांत नाही बसत. म्हणजे यावेळेस असं झालं होतं की अफजल खान मेला. अफजल खान मेला हे वरपर्यंत कळेपर्यंत त्यांनी पन्हाळ्यापर्यंत प्रदेश जिंकला होता. एखादं सेलिब्रेशन केलं असतं, ढोल वाजवले असते, मार दे मार दे, असं नाही केलं त्यांनी. थांबलेच नाहीत. पन्हाळ्यापर्यंत म्हणजे कोल्हापूर पर्यंत प्रदेश जिंकला. झाले कुठं? साताऱ्याला, कोल्हापूर पर्यंत जिंकले पन्हाळा. विचार करा किती फास्ट गेले असतील ते. पुढे बघा. नाही आपण म्हणलं असतो सेलिब्रेशन करत चला पार्टी करू, असं असते बघा. पुढे बघा. पुरा फॅन वाढवते का थोडा? थांब थांब थांब, मी वाढवतो. वेट, एकच मिनिट. जस्ट अ सेकंड थोडा. थोडं थंड हो. पुढे बघा चला. पुढे आपण इथंच होतो, चला पुढे गेलो रे. हा. आणि अफजल खानाचा वध होऊन पन्हाळगड, वध नाही झाला. वध चांगलं, वधच होतं. वध म्हणजेच काय माहितीये का? वध म्हणजे वाईट प्रवृत्तीचा वध होतो. अफजल खानाचा वध केला. कोणी केला? छत्रपती शिवाजी महाराजांनी. राईट. सर कॉल करू 10 मिनिटात परत तुम्हाला लेक्चरमध्ये? हा, करतो. राईट. आणि त्याच्यामुळे आदिलशहाला काय धक्का बसला. राईट. पन्हाळासारखा अत्यंत महत्वपूर्ण किल्ला परत मिळवण्यासाठी सिद्धी जोहर कुणाला पाठवलं? बघा, सिद्धी जोहर पावनखिंड आठवते ना तुम्हाला? म्हणजे पन्हाळ्यावर कोण होते? महाराज होते. सिद्धी जोहरला पाठवलं. आणि मग सिद्धी जोहरने काय केलं? गडास वेढा घातला. वेढा म्हणजे काय? 4 ओर से उसको पॅक कर दिया. वेढा दीर्घकाळ चालू राहिला. दीर्घकाळ म्हणजे कितीतरी महिने चालायचा. म्हणजे खालून मारा करायचे, वरून मारा करायचे. त्याच काळात शाहिस्ते खान हा कोण होता? शाहिस्ते खान कोण होता? मोगल होता. मग एके ठिकाणी आदिलशाह. आदिलशहाचा सरदार कोण? सिद्धी जोहर. आदिलशहाचा किल्ला जिंकला ना, मग त्यांनी सरदार कोण पाठवला? सिद्धी जोहर. अफजल खानाला मारलं. सिद्धी जोहरने कुठे केला? पन्हाळ्याला वेढा दिला. त्याच काळात शाहिस्ते खान पुण्यावर चालून आला. महाराज दुहेरी संकटात सापडले. मग पुणे पण ताब्यात आणि इकडे कोल्हापूर. कोल्हापूर पुणे किती अंतर आहे माहिती आहे ना? मग कारने जायचं म्हटलं तर 5 तास लागतात. न थांबता गेलं तर 5 तास. मी कधी कधी विचार करतो, कसे जात असतील लोक? ट्रेन नाही, बस नाही, विमान नाही, घोड्यावर जायचे. म्हणजे औरंगजेब जवळजवळ 80 वर्ष जगला. किती? खूप मात्रा होऊन जगला. छत्रपती शिवाजी महाराज डाईट ऍट द एज ऑफ 50 ओनली. त्याचं कारणच हे होतं, त्यांनी जास्त पळापळ केली होती आयुष्यामध्ये. पुढे बघा. 1660 मध्ये रात्रीच्या वेळी निवडक सैन्याशी महाराज किल्ल्यातून बाहेर पडले आणि विशाळ गडाकडे निघाले. मग त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे कोणता झाला संघर्ष? पावनखिंडीचा. माहिती आहे ना, बाजीप्रभू देशपांडे. राईट. शत्रूने पाठलाग सुरू केला. बाजीप्रभू देशपांडे निवडक सैन्याची पावनखिंडीच्या सिद्धीच्या सैन्यास रोखून धरले. धुमश्चक्री झाली. महाराज विशाळगडावर पोहोचतात बाजीपर्यंत देह ठेवला. एक लक्षात ठेवा, बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर मावळे किती होते? 500-600. किती लोक होते? 500-600. ज्यावेळी माग 10,000ची फौज येते, किती लोक येतात मारायला? इमॅजिन करा बरं का तुम्ही.
कोई आपको मारने के लिए 10,000 लोग आ रहे हाथ में कुल्हाड़ी और तलवार लेके, और आप लोग कितने हो? 600। महाराजांच्या बरोबर गेले 300, आणि असं ठरलं की आप आगे जाइए मैं यहाँ पे रुकता हूं, तुम्ही पुढे जा मी इथे थांबतो. थांबतो कशाला? म्हणजे एक तर माहिती होतं ना, हे देखो इम्पॉर्टंट पार्ट आहे. मतलब आता जर मी तुम्हाला म्हटलं की कोणत्या राजकीय नेत्यासाठी तुम्ही जीव देताल का, देताल का? काय संबंध, मरकी म्हणताल तसाच तुम्ही तिकडे, आम्हाला काय संबंध तुमचा. पण त्यावेळेस जो 600 लोग यहाँ पे रुके थे ना, पावन खिंड में यहाँ पे रुके थे, कितने लोगों को रोकने के लिए? 10,000. हे किती होते? 10,000च्या वर होते. किती होते? ओनली 300. आणि पुढे गेलते किती? 300. बरोबर आहे पूजा मॅम? तर हे 300 लोक यांच्याशी लढणार होते. तुम्ही मला सांगा, काय गणित आहे? 10,000 लोकांना 300 लोक मारू शकतात का? मतलब वहां पे वो रुके थे मरने के लिए. येते का लक्षात? की मर जाएंगे पर हमारे राजा पे आँच नहीं आने देंगे. पुढे बघा. चला थोडं वाचून घ्या, जस्ट रीड इट केअरफुली. आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सुटकले, तिथून पन्हाळगडावर गेले, विशाळगडाकडे गेले. हे वाचून घ्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल संबंध. टेक युअर टाइम, मला एक 2 मिनिटाचा फक्त ब्रेक द्या. तुम्ही वाचा, रीड इट केअरफुली, गिव्ह मी ओनली 2 मिनिट्स, मी थोडं फ्रेश होतो. ठीक आहे. सी, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. ऐकले का रे? काय होते? मतलब लाख मर गए ना तो भी चलेगा, लाख लोगों का केयर करने वाला जिंदा रहना चाहिए. यही पॉलिसी थी. जो 300 लोग पीछे खड़े थे ना, छत्रपति शिवाजी महाराज के लिए जान देने के लिए, कटने के लिए, उनको पता था हम चले जाएंगे पर हमारे जाने के बाद भी हमारे फॅमिली का केअर किया करेंगे. कोण करेंगे? शिवाजी महाराज करेंगे. हा विश्वास होता. आता जर एखादा राजकीय नेता तुम्हाला म्हटला की तू माझ्यासाठी आहे ना, तुझी किडनी दान कर, मी मी तू मेल्यानंतर तुझ्या घरच्यांना काही 1-2 कोटी देतो, देईल का रे कोण किडनी? तर साहेब, तुमचे 1.5 कोटी तुमच्याकडे ठेवा, माझी किडनी माझ्याकडे असू द्या. म्हणजे हा फरक आहे, कारण लोकांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज का जैसे कोई, उसके लोग क्या म्हणतात ना, जाणता राजा म्हणतात. काय म्हणतात? जाणता राजा. छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघलांचा संबंध. आता मुघलांचा संबंध बघा, आतापर्यंत सगळं झालं कधी? आदिलशहा. म्हणजे अफजल खान असू द्या, सिद्दी जोहर असू द्या, हे सगळे आदिलशाहीचे सरदार होते आणि यांच्या विरुद्ध महाराजांचा संघर्ष झाला.
त्याच्यानंतर महाराजांचा सगळ्यात मोठा दुश्मन कोण? औरंगजेब. औरंगजेबाचा मामा होता. कोण होता मामा? शाहिस्ते खान. तो कुठं आलता? पुण्यामध्ये लाल महल आहे, तुम्ही बघून घ्या तिथं. लाल महलामध्ये तळ ठोकलेला शाहिस्ते खानाचा बंदोबस्त करण्याचे महाराजांनी ठरवले. म्हणजे पूर्ण जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक कुणी केलता? छत्रपती शिवाजी महाराजांनी. द फर्स्ट सर्जिकल स्ट्राइक इन द वर्ल्ड, मतलब लाखों की सेना में घुस के कुछ मुट्ठी भर लोगों के सहारे किसी को मारना, काटना, दॅट वॉज डन बाय छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे लाखोंची फौजच्या आतमध्ये वेषांतर करून रूप बदलून छत्रपती शिवाजी महाराज लाल महालात घुसले, वार केला. हा पळाला तिथून, त्याचे दोन बोट तुटले, चार बोट. म्हणजे मला सांगा, बोट तुटल्यानंतर हा खाऊ पण शकत नाही, तलवारही पकडू शकत नाही, असून मेल्यासारखा झाला आणि पळून गेला मग तिकडे तो. म्हणजे सैन्यानेशी 6 एप्रिल 1603 मध्ये रमजानच्या दिवसात खानावर छापा टाकला 1663 मध्ये. आणि तो बोटावर निभावला म्हणजे काय, उसके उंगलिया काट दी. खानाची बेइज्जती झाली आणि त्याला नंतर कुठे केलं, बंगालच्या सुभेवर पाठवलं. उसका ट्रान्सफर डायरेक्ट कुठे गेलं, बंगाल. किती मोठं राज्य होतं बघा औरंगजेबाचं. इथून डायरेक्ट मामाची बदली कुठे गेली, पश्चिम बंगालवर करून टाकली. शाहिस्ते खानाने 3 वर्ष, मतलब पुण्यात तो किती वर्ष होता, 1660 मध्ये आला बरं का, लक्षात ठेवा. 1660 मध्ये त्याने पुणे काबीज केलं. 3 साल तक वो पुणे में बहुत आराम से रह रहा था. उसको भगाया. आणि याने जी काही लूट केली त्या लुटीचा बदला घेण्यासाठी महाराजांनी मुघलांच्या सुरत शहरावर स्वारी केली. तूने पुणे लुटा ना, तो तेरा सुरत हम लुटेंगे. सुरतवर लुटी केली आणि 1664 मध्ये सुरत लुटली. यावेळी महाराजांनी यावेळी महाराजांनी काय केलं, तेथील जनतेला धार्मिक स्थळांना उपद्रव दिला नाही, म्हणजे लोकांना त्रास नाही देता नाही सुरत लुटली. याच्यामुळे औरंगजेबाची काय झाली, बेइज्जत झाली. औरंगजेबाला वाटलं की आमच्या इथून सुरत लुटून गेला, राईट. मराठ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने कुणाला पाठवलं, काय नाव होतं त्याचं माणसाचं नाव, मिर्झा राजे जयसिंग. एक हा क्या था, येथे राजपूत राजपूत होते मिर्झा राजे जयसिंग. तो मिर्झा राजे जयसिंग मुस्लिम नव्हते, हिंदू होते. तर हिंदू राजाच्या विरुद्ध घातला की जा तुम्ही आणि छत्रपती शिवाजी महाराजांना चा बंदोबस्त करा. तर त्याच्याच वेळेस त्यांच्याबरोबर एक दुसरा मोठा दिलेर खान होता. दिलेर खान आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांच्यावर आक्रमण केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह, पुरंदर म्हणजे जिथं माझा जन्म झाला तो तालुका, बरोबर, पुरंदरचा तह झाला. पुरंदर तह म्हणजेच काय झाला की मुघलांना 23 किल्ले दिले आणि 4 लक्ष होणांचा प्रदेश याचं मान्य केलं. 4 लक्ष होन म्हणजेच काय की त्या प्रदेशातून उतना महसूल जमा किया जाता था और 23 फोर्ट्स दिए गए कि ठीक है, हम हमारा क्या मांडवली कर लेते, आप पीछे जा जाओ, तुम्ही माघारी जा. पण हे काय कारण होतं की लोकांची जीवितहानी टाळण्यासाठी. कारण पुरंदरच्या लढाईमध्ये दिलेर खानाने मोरारजी बाजी देशपांडे, नाव काय होतं त्यांचं, मोरारजी बाजी देशपांडे यांच्याशी लढाई झाली होती. तर मोरारजी बाजी देशपांडे घोड्यावरून असं एवढ्या लोकांना मारत होते, तर दिलेर खाने त्यांना ऑफर दिली होती, हमारी तरफ आजा, आमच्याकडे ये तू, काय ठेवलंय. तर ते म्हणले, त्यांनी काहीतरी असं त्यांच्या भाषेत शिवी देऊन त्याला म्हटले होते, तुझी लायकी पण नाही. आलं लक्षात, म्हणजे आमच्या राज्याच्या माणसांना किंवा आम्हाला खरेदी करायची तुझी लायकी पण नाही. आणि परत तुटून पडले. ते पाहिल्यानंतर हाथी के ऊपर बैठा तो कोण, दिलेर खान, उसने उसके उन्होंने कहा पे तीर मारा था, घशामध्ये बाण मारला होता लांबून. म्हणजे घशामध्ये म्हणजे कुठं, या थ्रोट पे. तो मोरारजी बाजी देशपांडे. लक्षात ठेवा, पुरंदरचं युद्ध झालं. तर त्याच्यात ते दारात येथे पडले छत्रपती शिवाजी महाराज चांगले मित्र जवळचे. बघा, पुरंदरच्या तहानंतर जयसिंगाच्या प्रस्तावानुसार छत्रपती शिवाजी महाराज कुठे गेले, आपला मुलगा संभाजीच्या बरोबर कुठे गेले, संभाजी महाराजांच्या बरोबर कुठे गेले,
आग्र्याला गेले. आग्रा कुठे आहे? युपी मध्ये आहे, माहिती आहे ना. मतलब आग्र्यामध्ये औरंगजेबाचा दरबार होता कि ठीक है आता मांडवली हो गई है, तो क्या करेंगे, मिलने के लिए जाएंगे. तर 12 मे 1666 मध्ये औरंगजेबाच्या वाढदिवशी ही भेट झाली. यावेळी औरंगजेबाने कप्ताने शिवाजी महाराजांना कैद केले. कैद केले म्हणजेच काय केलं? अटक केली आणि नजर कैदेमध्ये ठेवलं. म्हणजे आपल्याला माहिती आग्र्याहून सुटका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी आयुष्याची जी काय आपण गोष्टी आहेत त्या ऐकल्या, ऐकूनच असं वाटतं वाव, काय दिवस असतील ते महाराजांच्यासाठी चॅलेंजिंग, आणि कसं केलं असेल या व्यक्तीनं. म्हणजे एखादी व्यक्ती असं करू शकत नाही, नक्कीच हा व्यक्ती देव असला पाहिजे किंवा या व्यक्तीकडे कोणती तरी वेगळी शक्ती असली पाहिजे, असं सामान्य जनतेला वाटायचं आणि औरंगजेबाला सुद्धा वाटायचं. म्हणजे इव्हन तुम्हाला माहिती असेल, जय छत्रपती संभाजी शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटायला गेले, ते औरंगजेब लांब थांबला होता. त्यांना असं वाटायचं की काही होऊ शकतंय, कधी कार्यक्रम होऊ शकतोय, म्हणजे एवढं त्यांची दहशत होती. बघा पुढे बघा. 19 ऑगस्ट 1666 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी आग्र्याहून निसटले. म्हणजे आग्र्याहून सुटका एक नवा चॅप्टर होता 1666 मध्ये. आणि संभाजी महाराज मथुरेला म्हणजे युपी मध्ये ठेवलं आणि महाराज वेषांतर करून महाराष्ट्रात सुखरूप परतले. सोपी गोष्ट नाहीये आग्र्याहून सुटणं. आणि आग्र्याहून सुटणं म्हणजे असं नाही की डायरेक्ट एरोप्लेन मध्ये बसले पुण्यात लँड झाले. प्रत्येक ठिकाणी मुघलांच्या छावण्या होत्या, प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी होती. असे करत करत ते महाराष्ट्रात आले. आणि महाराज छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हातून निसटल्याचे समजतात बादशाह औरंगजेब दुःख झालं आणि त्याला तो जन्मभर विसरला नाही. जन्मभर त्याला वाटलं की अरे कैसे मेरे हाथ से इतनी बडी गलती हो गई. कारण याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा काय केला, राज्याभिषेक केला. आणि हे जे काही मराठा शासन निर्माण झालं, साम्राज्य निर्माण झालं, या साम्राज्याला संपवण्यासाठी औरंग्या इकडं महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्राच्या मातीतच मेला औरंगाबादला. येते लक्षात. तर त्याच्यामुळं हे याला आयुष्यभर दुःख राहिलं. कशा दुःख राहिलं की या छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडून सुटून कसे गेले, हे त्याला दुःख मरेपर्यंत राहिले. पुढची घडामोड ती म्हणजे कोणता, राज्याभिषेक. त्याला आपण म्हणतो ताजपोशी. छत्रपती शिवाजी महाराज के ताजपोशी कधी झाला? 6 जून 1674. छत्रपती ही पदवी धारण केली आणि स्वतंत्र सार्वभौम राज्याचे ते छत्रपती झाले. येते लक्षात. म्हणजे आता या ठिकाणी ते काय झाले, छत्रपती झाले म्हणजे राजा झाले. आता या राज्याभिषेकाचे महत्व काय बघा. म्हणजे काय ते एवढं काय होतं, ताजपोशी एवढी इम्पॉर्टंट का होती? कारण मराठी राज्याला स्वतंत्र सार्वभौम दर्जा प्राप्त झाला. मतलब यहाँ पे नहीं कोई सुल्तान का शासन है, ना आदिल शाह का है, ना निजाम शाह का है, ना ही मुगल का है, मराठों का शासन आहे. तर मराठी राजाला स्वतंत्र सार्वभौम दर्जा प्राप्त झाला. आणि क्षत्रिय कुलावंतास श्री राजा शिवछत्रपती असा निर्देश करण्यास सुरुवात केली. राज्यारोहणापासून नवा राज्याभिषेक सुरू करण्यात आला. महाराज युगप्रवृत्त शककर्ते ठरले आणि शिवराई आणि होन ही स्वतःची 2 नाणी तयार केली. परीक्षेला येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेली 2 नाणी कोणती? शिवराई आणि होन. लक्षात ठेवा. विच कॉइन्स वर देर ॲट द टाइम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. तर ते काय होतं? तर याला शिवरायाने होऊन ठीक आहे. तो छत्रपतींना सर्व जाती धर्माचे व शिक्षा करण्याचा अधिकार मिळाला. स्वराज्यातून सुराज्याकडे वाटचाल सुरू झाली. कनेक्टेड नेट तुला घेईन मग जा. समजलं? एनी डाऊट अबाउट दिस? क्लिअर हुआ? शॅल वी मूव? पूर्ण कळते ना? पूजा मॅडम येते का लक्षात? पूजा मॅडम पुढे गेल्या. आर यू देअर? येस सर. येते ना लक्षात? सोपं आहे ना? व्हेरी गुड. अश्विनी मॅडम क्लिअर? येस सर. व्हेरी गुड. बघा आपला इतिहास आहे पोरांनो. आपला म्हणजे या इतिहासाबद्दल तुम्हाला हे पाहिजे, अभिमान पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगितलं ना, जगामध्ये खूप कमी आश्चर्य मी पाहिलेली आहेत. त्यातलं मी पाहिलेली म्हणजे मी काय पाहिलं, मी खूपच कमी वयाचा. पण जगामध्ये जे काही मोठ्या मोठ्या गोष्टी मी वाचल्या त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं आश्चर्य मला जाणवते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एक अशी व्यक्तिमत्व की ज्याला आपण तुम्ही विचार करा ना, म्हणजे साधं बघा, तुम्ही थोडं ऐकून घ्या माझं.
एखाद्या गावामध्ये तुम्ही राहताय आणि एखाद्या गावामध्ये एखाद्या गुंडाने तुम्हाला एक कानाखाली मारली, तुम्ही काय करू शकता? पोलीस स्टेशनला जातात. त्याला मारू शकत नाही कारण त्याच्याकडे लोक आहेत, हत्यार आहेत. तुम्ही पोलीस स्टेशनला जाताल. त्यावेळेस पोलीस स्टेशन पण नव्हतं. अशा वेळी गलीतल्या एखाद्या गुंडाच्या विरुद्ध आपण जाऊ शकत नाही, जो एवढा मोठा सम्राट, अफगाणिस्तान, इराण, इराक इथपर्यंत त्याचा वट होता, भारत सगळा ताब्यात होता. त्या राजाला खुन्नस देणे आणि त्याच्या मामाची बोटं पुण्यात छाटणे आणि त्याला हाकलून लावणे, एवढी गोष्ट हा माणूस करू शकत होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ग्रेट होते. आणि ते ग्रेट का होते? कारण त्यांच्यावर लोक तशी होती. जीवाला जीव देणारे लोक कोणासाठी, कोण जीव देतं का? बायको नवऱ्यासाठी जीव देणार नाही कधी, नाही देऊ शकत, कोणी देत नाही. पण पण परंतु त्या काळी, त्या काळी असे मावळे होते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला माहिती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यावेळेस पन्हाळ्याहून सुटका झाली ना, तर छत्रपती शिवाजी महाराज बनून स्वतः एक माणूस अटक करून घेतलं होतं. त्यांचं नाव काय होतं माहिती आहे कुणाला? की छत्रपती शिवाजी शिवा काशीद. शिवा काशीद. जातीने कोण होते? मराठा नव्हते, जातीने नावी होते. तर शिवा काशीद यांना जसं अटक केलं, तर त्यांना मारण्यासाठी तो जो माणूस सर्वात पुढे आला, तर त्याला म्हटले, हसले मोठ्याने, म्हणले, अरे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मारायला पण नशीब लागतं. येतं लक्षात? म्हणजे जन्म तर नाही झाला पण मरायला पण नशीब लागतं, असे होते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची लोक. आता कोणत्या नेत्यासाठी कुणी मरणार नाही, लक्षात ठेवा. कारण नेतेच त्या लायकीचे राहिलेले नाही. चला, कर्नाटक मोहीम बघा. छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी मोहीम कोणती होती? कर्नाटक मोहीम. म्हणजे सुरतेवरती स्वारी झाली, सुरत लुटलं. कर्नाटक मोहिमेसाठी कुतुबशहाने सर्वोच्च मदत करणे मान्य केलं. म्हणजे कुतुबशहा होता, राईट. सावत्रभाई वेंकोजी याच्याबरोबर सलोख्याची बोलणी केली आणि विस्तार रायगडापासून जिंजीपर्यंत नेला. जिंजी कुठे माहिती आहे का पोरांनो? तमिळनाडूमध्ये. म्हणजे तमिळनाडूमध्ये मी आजपर्यंत गेलो नाही, तुम्ही गेलाय का कोणी? म्हणजे म्हणजे जिंजीपर्यंत हा विस्तार छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी केला होता. ठीक आहे, पुढे बघा. पूजा म्हणतात नाही गेला. जाताल मॅम, जायचं फिरायला, मग त्याची जाऊन यायचं. पुढे बघा. 3 एप्रिल 1680, महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा दिवस. का? छत्रपती शिवाजी महाराजांचं काय झालं? निधन झालं. रायगडावर यांचं निधन झालं. असामान्य सेनानी व थोर मानवतावादी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे भारताच्या जगात साधारण महत्व आहे. ही डेट लक्षात ठेवा. 3 एप्रिल 1680. ठीक आहे. दॅट वॉज द डेथ डे ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. तुला घ्यायची ना, घेणं येतो, घे ना नोंद. हा का? चला पुढे बघा. नेक्स्ट बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान काय आहे बघा. या टॉपिकवर किती बोललं तरी कमीचे पोरांनो. काय म्हटलंय? लोकोत्तर पुरुषांमध्ये महाराजांचा आदर आणि उल्लेख केला जातो. रयतेला सुखी करण्यासाठी महाराजांनी विविध उपाययोजना सुरू केल्या. शोषण म्हणजे तुम्हाला माहिती असेल की रांजणे या गावचा पाटील होता. त्याने एका महिलेच्या इज्जतीवर हात टाकला होता. तर त्या राजाचा चौरंग्या केला होता, हातपाय तोडले होते आणि सांगितलं, हातपाय तोडून द्या पण ह्याला मारू नका, मरू नका देऊ. तसाच ठेवा की माझ्या राज्यामध्ये कोणत्याही आई बहिणीला त्रास झाला तर त्याचे हातपाय कलम केले जातील, अशी प्रथा होती. बघा. कठोर शिक्षा करून चोरांचा गुंडांचा बंदोबस्त केला. पडीक जमीन लागवडीखाली आणली. आक्रमणाच्या शेतकऱ्यांना मदत केली. कर्ज दिले, बियाणे पुरवले. अशा प्रकारे हा रयतेचा राजा होता छत्रपती शिवाजी महाराज. पुढे बघा. पुढे बघा.
काही महत्वाच्या गोष्टी बघायच्या मध्ये, डामडोल चेनबाजी विलासुरींना थारा दिला नाही, म्हणजे नाही का राजा, नाही का राजा म्हणजे असं नर्तकी नाचता येत, राजा असा उड्या मार, सॉरी उड्याच म्हणतो काय, असं पैसे उधळतात अशा प्रकारचं काही नाही केलं. म्हणजे त्यांच्या दरबारामध्ये स्त्रीला माते समान दर्जा होता. म्हणजे दारू असेल, स्त्री असेल, अशा कोणत्याही गोष्टीमध्ये ते स्वतः इन्व्हॉल्व करून घेत नव्हते. विलासी वृत्ती म्हणजे लक्झरियस अँड लॅविश लाईफ कधीच ते राजाचे जगले नाहीत. रयतेच्या कल्याणालाच प्राधान्य दिलं. किल्ले, लष्कर, आरमाराची उभारणी केली. लष्करी बळावर चंद्रराव मोरे, शहाजाद्या मुराद बक्ष, कादर खान, जसवंत सिंग, शाहजी खान यांच्यावर मात केली. त्यांच्या बघा, आता जे बरेच लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज अगेन्स्ट मुस्लिम, दॅट इज नॉट करेक्ट. त्यांच्या त्याच्यामध्ये इब्राहिम खान, दौलत खान, मायक नाईक भंडारी, सिद्धी संभोळ, सिद्धी मिस्त्री याशिवाय ख्रिश्चन, कोळी वगैरे अनेक जातीचे लोक होते. मग छत्रपती शिवाजी महाराज यांचं साम्राज्य मराठा साम्राज्य नव्हतं, तर ते सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या लोकांचं साम्राज्य होतं. क्लिअर. संघटन कौशल्य गुण उपजत होते. संघटन कौशल्य होते म्हणून त्यांच्यासाठी शेकडो लोक हसत हसत मरायला तयार होते. मराठा स्वातंत्र्य युद्ध. आता इथे पुढे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा झाला मृत्यू, त्याच्यानंतरची परिस्थिती. अभि ना विकी कौशल का एक मूवी आहे, आता ते काय आप लोगों ने विकी कौशलचा मूवी आला होता का? काय नाव? हम्म छत्रपती संभाजी. हा, तो मूवी पाहिल्यानंतर आहे ना, हा, छावा, एक्झॅक्टली छावा मूवी आला होता. तर तो मूवी पाहताना डोळ्याला पाणी येतं. म्हणजे एवढं भयंकर कोण सहन करेल? बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर संभाजी महाराज झाले. सिद्धी, पोर्तुगीज आणि मोगल यांच्यावर सतत संघर्ष करावा लागला. एक लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज की डेथ होने के बाद बहुत से लोग उनसे हट गए थे. वे संभाजी महाराज के साथ नहीं थे. म्हणजे काही कमी लोक त्यांच्याबरोबर होते आणि कमी लोकांच्या बरोबर घेऊन सिद्धीला, पोर्तुगीज, मोगलां सगळं संघर्ष करत होता, चालू होते. 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर औरंग्या महाराष्ट्रात आला. त्याच्यानंतर तब्बल 9 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांशी तो लढत होता. तरी सुद्धा छत्रपती संभाजी महाराज त्याला सापडत नव्हते. आणि औरंगजेबाची फौज लाखांची होती, 3-4 लाख फौज होती. 3 लाख 4 लाख कळते का तुम्हाला? नॉट अ जोक. म्हणजे दिल्ली पूर्ण पणाला लावली होती की काही झालं तरी दख्खन घ्यायचाच मला. राईट. संभाजी महाराजांच्या शौर्यामुळे शत्रू दहशत बसली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पुत्र छत्रपती पदावर संभाजी महाराजांचा हक्क होता. परंतु रायगडावर माहिती आहे तुम्हाला, छत्रपती संभाजी महाराज को उनका हक नहीं दे रहे थे लोग. तर अण्णाजी दत्तो, प्रल्हाद निराजी, मोरोपंत पिंगळे यांनी महाराजांना डावलून राजाराम महाराजांना छत्रपती घोषित केले. त्यामुळे महाराजांनी या सगळ्या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिलं होतं. माहिती आहे तुम्हाला, पाहिलं असेल तुम्ही. राईट. म्हणजे अंतर्गत कटस्कार आहेत, सावत्र आई, सावत्र भाऊ, त्याच्याबरोबर काही लोक चमचेगिरी करणारी लोक, बाहेरून मुघल, सिद्धी, पोर्तुगीज, या सगळ्या लोकांशी लढत लढत छत्रपती संभाजी महाराज 9 वर्ष स्वराज्यासाठी लढले. आणि 1689 मध्ये औरंग्याने कपट कारस्थानाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून त्यांना मारले. ठीक आहे, पुढे बघा. औरंगजेबाचा पुत्र शहाजादा अकबरास आश्रय देण्याचे धाडस संभाजीने दाखवले. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे औरंगजेबाचा पोरगा पळून आला होता, नाव काय होतं? अकबर. त्याला आश्रय दिला होता बापाच्या विरुद्ध, की ठीक आहे तू थांब आमच्या इथं, काय करतोय औरंगजेब बघू आपण तुला. आलं लक्षात? म्हणजे त्यानंतर अफाट फौज घेऊन खुद्द औरंगजेब मराठी राज्यावर चालून आला असता. महाराजांनी मोठ्या शौर्याने त्याचा प्रतिकार केला. पण पहिल्या टप्प्यात औरंगजेबाला माघार घ्यावी लागली. म्हणजे कुठून कुठून सैन्य यायचे आणि औरंगजेबाला मारून द्यायचे. परंतु 1600, मग त्यांनी बघा हे काय केलं, 1685 मध्ये मराठ्यासोबत लढा थांबवून आदिलशहा आणि कुतुबशाह यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेतली.
त्याचं म्हणणं होतं गेल्यासारखी आता आदिलशाह आणि कुतुबशाह आपण संपवून जावं. निजामशाह तर ऑलरेडी संपलेलाच होता. ठीक आहे. पुढे बघा. छत्रपती संभाजी महाराजांमध्ये पुढे बघा. या दोन्ही सत्ता मुघल सत्ता 2 वर्षात कोसळल्या. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांना पकडणं हरवणं औरंगजेबाच्या दृष्टीने शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी आदिलशाही कुतुबशाहीकडे रोख केला. आदिलशाही कुतुबशाह 2 वर्षात संपवल्या. आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत सिद्धी, पोर्तुगीज, मोगल यांच्यावर सतत संघर्ष करावा लागला. मोठी दहशत बसली होती सगळ्यांच्यावर. 1689 मध्ये संगमेश्वर लक्षात ठेवा, येथे शेख निजामाने मुगर्रफ खानाने छत्रपती संभाजी आणि कवी कलश यांना पकडले. राईट. आणि औरंगबादशाहच्या याज्ञेने भीमा तऱ्यावर, भीमा नदीचे तीरे वडू बुद्रुक या ठिकाणी 11 मार्च 1689 मध्ये अत्यंत क्रूरपणे ठार मारले. क्रूरपणे ठार मारले म्हणजे तुम्हाला माहिती असेल, कातडी सोडली होती, नख काढली होती, डोळे काढले होते, जीभ कापली होती, त्याच्यावर हळद मीठ टाकलं होतं. अशा कंडिशन मध्ये छत्रपती संभाजी महाराज एवढ्या वर्षी जिवंत होते आणि शेवटी त्यांचा मृत्यू, त्यांचा क्रूरपणे त्यांना ठार करण्यात आलं. शरणागतीचा एकही शब्द न काढता जे वीर मरण होतात मी त्यांनी पत्करले, ते महाराष्ट्राला सदैव प्रेरणादायी आहे. संभाजी महाराज यांच्या हुतात्म्याने स्वातंत्र्याचे होमकुंड प्रज्वलित झाले. सुडाने पेटून उठलेल्या मराठी समाजाच्या चरणी औरंगजेबाला कदापि शक्य झाले नाही. आता एक लक्षात ठेवा, राजाला मारणे. राजा म्हणजे कोण? राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोरला मारले. अशा प्रकारे मारले. ही गोष्ट लोकांना सहन नाही झाली आणि लोकांनी औरंग्याला नको नको करून सोडलं. शेवटी शेवटी औरंगजेब इथंच मेला. ठीक आहे. पुढे बघा. संभाजी महाराज कोण होते? संभाजी महाराजांनी बुधभूषण हा ग्रंथ वयाच्या 14 वर्षी लिहिला. म्हणजे संस्कृत पंडित होते, संस्कृत त्यांना येत होतं. काव्यालंकार, शास्त्रे, पुराणे, संगीत, धनुर्विद्यांचा सखोल अभ्यास केला होता. बुधभूषण, नायिकाभेद, नवशिख आणि 704 ग्रंथ पाठ ठेवायचे. पोरांनो पाठ ठेवायचे. कोणते कोणते? बुधभूषण, नायिकाभेद, नखशिख आणि 7 शतक हे 4 ग्रंथ त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेले होते. लक्षात राहील. त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर पूर्ण राज्य गेलं राजाराम महाराजांच्याकडं. आता राजाराम महाराज दिल्लीला होते. जिंजी म्हणजे कुठे? तामिळनाडूमध्ये होते. तेथून त्यांनी मोगलांविरुद्ध लढा चालू ठेवला. त्यांचे दोन भारी लोक होते, संताजी आणि धनाजी. एवढे डेंजर म्हणजे संताजी नावाची कादंबरी आहे. जर तुम्ही संताजी कादंबरी वाचली तर तुम्हाला कळेल काय होतं संताजी. एवढे शूरवीर होते की औरंगजेब थरथर कापायचा यांना. या दोन सेनापतींनी मुघलास जेरीस आणले. मराठा सरदारांनी वत नाही दिली. परिणामी मराठी सैनिक सत्ता. आता राजाराम बघा, छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना, वतने देत नव्हते. पगार द्यायचे, पैसे द्यायचे. पण वतन दिलं. वतन म्हणजे काय? किंवा बाई ही जमीन तुझी, हा प्रांत तुझा. म्हणजे मग तो स्वतःच राजा झाला. अशा प्रकारे मराठा राज्यात अनेक 17 केंद्रे निर्माण झाली राजाराम महाराजांनी त्या चुकीमुळे, म्हणजे त्यांच्या पद्धतीमुळं. हो. ओ माय गॉड, इट्स टू लेंदी. हे वाचा रे पोरांनो. हा, वाचा. आपण काही लगेच सोडणार नाही. अजून एक 15 मिनिटं घेऊ. तोपर्यंत थोडं एवढं वाचून घ्या. मला थोडं 5 मिनिटं ब्रेक द्या. मी थोडा 5 मिनिटं ब्रेक घेतो. रेकॉर्डिंग चालूच राहील. कुणी मीटिंग सोडायची नाही. हे वाचून घ्या. जस्ट रीड इट केअरफुली. आणलंय? अण्णा. हा, पूर्ण 5 मिनिटं थांबा थोडं. जस्ट वेट, गिव्ह मी ओनली 5 मिनिट्स. हा.
ओके, झाले 5 मिनिटं, मी आलो. ऐक प्रॉब्लेम येतोय का आवाज, आहेत का रे सगळे? संताजी आणि धनाजी, लक्षात ठेवा. म्हणजे संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचे नेतृत्व केले. राजाराम महाराजांनी कर्नाटकात जिंजीला राहून मोगलांविरुद्ध लढा चालू ठेवला. आपल्या मृदू आणि सौजन्य स्वभावाने त्यांनी हाताखालच्या मध्ये आदरस्थान मिळवले. म्हणजे राजाराम महाराज खूप सौजन्यपूर्ण पद्धतीने वागायचे, असं लक्षात ठेवा. ही वॉज व्हेरी सॉफ्ट हार्टेड पर्सन आपण म्हणू. ठीक आहे. त्याच्यामध्ये सेकंड, रामचंद्र अमात्य काही नाही महत्वाचं, सोडा, हे काही इम्पॉर्टंट नाहीये. हे लक्षात ठेवा. संताजी घोरपडे, दोन नावं ऑलवेज रिमेंबर ते, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, ही नावं भारी आहेत. मोगल सेनानींना यांनी अक्षरशः या नामांकित सरदारांना पराभूत करून सोडो की पळो की करून सोडलं. व्हेरी ब्रेव. खूप जास्त त्याला आपण म्हणू की शूर असे दोन सरदार होते, धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे. ठीक आहे. ही लाईन आहे बघा, काय लिहिली इथं बघा, की संताजी धनाजी जवळ आलाय असे समजताच मोगल सेनानी भीतीने भीतीने कापरे बरे, एवढी घाबरायचे, थरथर कापायचे. म्हणजे मराठ्यांनी औरंगजेबाकडून स्वराज्याचा मोठा हिस्सा परत काढून घेतला. नर्मदा ओलांडून माळव्यात म्हणजे मध्य प्रदेशमध्ये नर्मदे पलीकडे तिथपर्यंत गेले. राजाराम महाराजांनी कोणती चूक केली? महाराजांना सरदार मराठा सरदारांना काय दिली? वतनी आणि जहागिरी दिल्या. 2 मार्च 1700 मध्ये राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला. सिंहगड म्हणजे पुण्यात आपल्या इथं आहे तो. या ठिकाणी त्यांचा काय झाला? मृत्यू झाला. इथे लक्षात, क्लिअर, एनी डाऊट? आता हे बघा, महाराणी ताराबाई. महाराणी ताराबाई म्हणजे महाराणी ताराबाई कोण होत्या? महाराणी ताराबाईंनी खूप मोठा संघर्ष केला औरंगजेबाशी. कारण औरंगजेब कधी मेला? 1707 मध्ये मेला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्याने त्रास दिला. त्याच्यानंतर संभाजी महाराजांनी त्रास दिला. त्याच्यानंतर राजाराम महाराजांनी त्रास दिला. आणि तो पार 1760 पर्यंत जिवंत होता. औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत मोगलाशी संघर्ष करण्याचे स्वराज्य संरक्षण केले. या सोनेरी पर्वाला मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध असे म्हणतात. बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर आफ्टर 1700 टिल द डेथ ऑफ औरंगजेब इन 1707, हा जो 7 वर्षाचा पिरियड होता ना, याच्यामध्ये मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध म्हटलं जातं. कारण राणी ताराबाई यांनी अतिशय जिकिरीने मोगलांच्या विरुद्ध संघर्ष केला. हे बघा, राजाराम महाराजांच्या पत्नी कोण होत्या? ताराबाई होत्या. ताराबाईंनी राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर आपले वैधव्याचे दुःख बाजूला ठेवून मराठी सत्तेची सूत्र हातात घेतली. म्हणजे एक लक्षात ठेवा, आपल्या महाराष्ट्रामध्ये स्त्रियांनी किती मोठी गोष्टी केल्या. म्हणजे राजमाता जिजाबाईंनी स्वराज्याची प्रेरणा दिली छत्रपती शिवाजी महाराजांना. म्हणजे स्वराज्य निर्माण झालं. ते स्वराज्य निर्माण झाल्यानंतर शेवटी ज्यावेळी स्वराज्य पूर्ण संपायला आलं होतं, त्या राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा एका स्त्रीने म्हणजे महाराणी ताराबाईंनी पूर्णपणे औरंगजेबाच्या विरुद्ध कडवा अन्नीकराची झुंज दिली आणि स्वराज्य आपलं अबाधित ठेवलं. काय याच्यामध्ये महत्वाचं काहीच नाहीये. हा, मराठा सेनानी काय काय खानदेश, माळवा, गुजरात, मोगल प्रदेश करण्यात प्रोत्साहन मिळाले. म्हणजे याच्यामध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पण यांनी काय केलं? माळवा म्हणजे मध्य प्रदेश, गुजरात, खानदेश, म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत मोगल संघर्ष करून स्वराज्य. औरंगजेबासारख्या महाबलाढ्य सत्ताधीशाशी एका चिमुकल्या राजाच्या राणीने सतत 7 वर्ष इतका प्रदीर्घ संघर्ष केल्याचे एकही उदाहरण भारताच्या इतिहासात नाही. भारताच्या इतिहासात नाही. 7 वर्ष. आता हे ऐकायला तुम्हाला कसं वाटतंय मला माहिती नाही. म्हणजे महाराष्ट्र फिरतो ना आपण, महाराष्ट्र फिरतानाच वाटतं महाराष्ट्र किती मोठा आहे, देश किती मोठा असेल. अरे त्या देशावर याचं राज्य होतं औरंगजेबाचं. किती पैसा, किती सैनिक, किती सरदार.
हा देशाच्या बाहेर होता, अफगाणिस्तान पर्यंत त्याचं प्रशासन गेलं होतं. आणि एवढ्या मोठ्या सम्राटाला एका छोट्या राज्याच्या राणीने 7 वर्ष संघर्ष करून हे केलं. तर मराठ्यांचे स्वातंत्र्य काय होतं? लोकयुद्ध होते. लोकयुद्ध होते, त्यात सर्व जाती जमातीचे लोकांचे योगदान होते. मराठ्यांच्या स्वातंत्र्य शेवट औरंगजेबाच्या मृत्यूने झाला. म्हणजे औरंगजेब आला होता मराठ्यांना हरवायला, स्वतःच महाराष्ट्राच्या मातीत मेला. त्याला आपण औरंगाबाद या ठिकाणी मेला. आता त्याच जिल्ह्याचं नाव केलंय आहे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज नगर, म्हणजे छत्रपती संभाजी नगर. म्हणजे पुढे बघा, आता पुढे बघा, आता नीट ऐका मी काय सांगतोय. ज्यावेळी 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यात आलं, त्यावेळी त्यांची बायको यांना अटक करण्यात आलं होतं, राणी येसूबाई. आणि दिल्लीमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं, आग्र्यामध्ये. जेव्हा औरंगजेब 1707 मेला, त्यावेळी औरंगजेबाच्या मृत्यूमुळे मराठा संघर्ष शेवट झाला. त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये दुही निर्माण करणे म्हणजे भांडणे लावणे, डिवाइड अँड रूल, यासाठी काय केलं? 8 मे 1707 मध्ये शाहूंची कैदेतून सुटका केली. शाहू म्हणजेच कोण? छत्रपती संभाजी महाराज यांचा पुत्र. त्यावेळेस ते लहान पोरग होतं, आता ते मोठं तरुण झालं होतं, बरोबर का नाही? म्हणजे शाहू महाराष्ट्रात आले. महाराणी ताराबाईने त्यांचा गादीवरील हक्क नाकारून त्यांना तोतया म्हणून घोषित केले. तोतया म्हणजे काय? डुप्लिकेट. की ताराबाई म्हटल्या की मीच मालकी राणी आहे, माझाच पोरगा राजा बनणार. तर ते म्हणले की तू तो फ्रॉड आहे, तुम्हाला तर आम्ही सरकारमध्ये स्थापन करू देऊ शकत नाही. असं झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी काय केली? युद्धाची तयारी चालू केली. शाहूंच्या पक्षातील हे खूप मोठं नाव आहे बरं का पोरांनो, बाळाजी विश्वनाथ. खूप महत्वाचं नाव आहे. याला आहे ना स्टार करा, गोल करा, चौकोन करा, काही लक्षात ठेवा. बाळाजी विश्वनाथ पेशवा होता, पेशवाई पद होतं. तर बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला सासवडला. संगमेश्वर मंदिर आहे का, हे पाहिलं असेल. त्या संगमेश्वरच्या मंदिरासमोर आहे ना एक मोठी समाधी आहे, की बाळाजी पेशवा यांची समाधी, त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. यांनी मराठी सेनापती धनाजी जाधव यांचे मतपरिवर्तन केले. मतपरिवर्तन म्हणजे काय? की अरे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुत्राला तुम्ही कसं नाकारू शकता? मग हे काय झालं? भीमा नदीच्या काठी खेड येथे युद्ध होऊन शाहू पक्षाचा विजय झाला, राईट. आणि शाहू महाराजांनी सातारा येथे स्वतःचा राज्याभिषेक केला. तर ताराबाईने कोल्हापूर येथे मराठ्याची दुसऱ्या गादी स्थापना केली. कोल्हापूर आणि सातारा या दोन गाद्यांवर संघर्ष वारणेच्या तहाने संपला. कोणता तह? वारणेचा, वारणा नदी आहे ना, कोल्हापूर आणि सातारा यांची सीमा डिसाईड करते. तर वारणेच्या तहाने, वारणेच्या पॅकने यांच्यामधलं भांडणं संपली. मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध हे लोकयुद्ध होते, त्या सर्व जमाती जमातीचे लोकांचे योगदान होते. ठीक आहे, एनी डाऊट? कळलं पोरांनो? मराठी सत्तेचा विस्तार. आता बरंच आहे, आता पेशवाई चालू झाली बरं का. पेशवाई आता पुढे. ठीक आहे, बास करे. हॅलो, आज बास का आजच्या पुरतं? येस, ओके ना? हो सर. हा, नाही तर सगळं डोक्यावरून जाईल तुमच्या. हा सर, अर्धा झाला नाही तसं, आता उद्या हा, पेशवाई वगैरे होईल. उद्या पेशवाईचं घेऊ आपण. त्याच्यामध्ये बरंच काय काय येणार आहे मग. एवढंच आहे, थोडंच राहिले, उद्या पूर्ण कंप्लीट हो जाएगा ये पूरा. उसके बाद में जो इम्पोर्टेंट एग्जाम के लिए पार्ट हो जाएगा. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे बरं का, हे भी इम्पोर्टेंट है ज्यादा. चलो, एनी डाउट यू हैव रिगार्डिंग एनीथिंग? जागृति मैम, आर यू देयर? कुछ समझ में आया जागृति मैम? डिड यू अंडरस्टैंड एनीथिंग? आई विल सेंड यू दिस कॉपी. हाँ, मैं आपको है ना समझ में आया? कुछ कुछ आया क्या, पूरा समझ में आया जागृति मैम? बऱ्यापैकी कळलं? हो म्हणा. येस, पुरा. व्हेरी गुड, थँक्यू, व्हेरी गुड. तो टेन्शनच नाही काय. तर उद्या आपण काय करू, ह्या राहिलेला पार्ट कंप्लीट करू. तो यही हमारा टार्गेट आहे, क्योंकि महाराष्ट्राचा इतिहास याच्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आपण. त्यासाठी आपण हे सगळं करतोय. ठीक आहे, काय डाऊट नसेल क्लिअर म्हणा, मी थांबतोय. चालेल. सो थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग अँड शोविंग दॅट मच पेशन्स. 2 तास झालं तुम्ही मला ऐकताय. बोर झालं का रे पोरांनो?
बोर नाही झालं ना? खूप महत्वाचं आहे, इतिहास आहे. नाही इतिहास. सर, बोर नाही झालं. व्हेरी गुड. आणि एक लक्षात ठेवा, इतिहास शिकला पाहिजे आणि इतिहास लक्षात ठेवला पाहिजे. जे लोक इतिहास विसरतात ते लोक इतिहास घडवू शकत नाहीत, आणि इतिहास विसरणारे लोक लवकर इतिहास जमा होतात. त्याच्यामुळे एन्जॉय करा. व्हेरी गुड पूजा मॅम, थँक्यू. सी यू टुमारो. बाय बाय.